नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांच्या आपल्या लाडक्या एके अकॅडमीच्या झिरो टू हिरो या गणित बुद्धिमत्तेच्या लेक्चर सिरीज मध्ये मी एजी पाटील पुन्हा हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अत्यंत महत्त्वाचा घटक इथे सुरू करणार आहोत, तो म्हणजे त्रिकोण मोजणी। तर विद्यार्थी मित्रांनो, बरेचसे विद्यार्थी मित्र असे आहेत की ते या घटकाकडे काय करतात, दुर्लक्ष करतात, का नाही जमत, अवघड आहे असं तसे कारण देत असतात। तर विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हा चॅप्टर अजिबात अवघड नाही, एकदम सरळ साधा आणि सोपा चॅप्टर आहे। एकदम सरळ साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण याला आज हाताळणार आहे। ज्या विद्यार्थी मित्रांना हे जमत नाही त्याही विद्यार्थी मित्रांना 100% या चॅप्टर मध्ये मार्क्स येतील म्हणजे येतील अशी माझी खात्री आहे। त्यामुळे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या मित्रांपर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करा। जे विद्यार्थी मित्र आपल्या YouTube चॅनल वरती नवीन असाल त्यांनी चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, चला भरा लिंक आपल्या पोरायला काय करा, शेअर करा। तर विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोण मोजणी या चॅप्टरला आज आपल्याला इथे सुरुवात करायची। ओके, आता त्रिकोण मोजणी या चॅप्टर मध्ये 2-3 पद्धतीने आपण वेगवेगळ्या याच्यात उत्तर काढू शकतो। ओके, त्या दोन्ही तिन्ही पद्धतीच्या सगळ्या पद्धती आहेत आपल्याकडे, त्या सगळ्या पद्धती मी तुम्हाला इथे दाखवणार आहेत। पुस्तकाच्या बाहेर जाऊन आपण हे चॅप्टर आज इथे शिकणार आहेत, एकदम मजेशीर आहेत, अजिबात लेकरांना अवघड असं काही नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्या विद्यार्थी मित्रांना गणित व बुद्धिमत्तेची ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच परचेस करायची आहे त्यांनी आपली एके अकॅडमीची ॲप डाउनलोड करा। त्या ॲप वरती 399 रुपयाची ही बॅच तुम्हाला भेटणार आहे। या बॅच वरती आज तुम्हाला 20% डिस्काउंट सुद्धा भेटणार आहे, म्हणजे 340 रुपयापर्यंत तुम्हाला ही बॅच भेटणार आहे। बॅच कशी परचेस करायची, आपली एके अकॅडमीची ॲप डाउनलोड करायची, तिथून बॅच परचेस करायची। एका वर्षाचा कालावधी, एक लेक्चर किती वेळा बघू शकता। काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर आहे 93 70 70 66 79, केव्हाही मला कॉल करू शकतात। एकदम सरळ साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण ही बॅच लॉन्च केलेली आहे। त्यानंतरला ही वेगवेगळ्या बॅचेस वरती आपण 20% ऑफर दिली होती 12 तारखेपर्यंत, आपण आणखी एक दिवसाची ऑफर वाढवली आहे आणि 13 एप्रिल 2024 पर्यंत ही ऑफर आहे। ओके, त्यामुळे आज ज्या विद्यार्थी मित्रांनी बॅच परचेस करतील त्यांनी भरा बॅच परचेस करून घ्या। काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर दिसतोय 93 70 70 66 79, केव्हाही मला कॉल करू शकतात। ही पुरा रेल्वे, एलपी, एसएससी, जीडी, सीएचएसएल ओके यासाठी अत्यंत महत्त्वाची बॅच आहे। बॅच स्पेशल ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे। बॅचचा कालावधी 6 महिने आहे। 6 महिने कालावधी आहेत, यात सगळे विषय तुमचे एकदम सुंदर साध्या आणि मराठी भाषेतून कव्हर केलेले आहेत। ओके, सेंट्रल साठी बॅच आहे, बॅचची फी 399 रुपये फक्त। या जीके, जीएस, गणित बुद्धिमत्ता, इंग्लिश ग्रामर, मराठी ग्रामर 6 महिन्यासाठी 399 रुपयाच्या फी मध्ये तुम्हाला ही बॅच भेटणार आहे। एकदम सुंदर बॅच आहे, ज्यांना बॅच परचेस करायची त्यांनी आपल्या ॲप डाउनलोड करा। काही अडचण असेल केव्हाही मला कॉल करू शकतात। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज शिकूया त्रिकोण कसे मोजायचे। परत त्रिकोण मोजण्यासाठी आपल्याकडे 2 पद्धती आहेत। त्रिकोण मोजण्याची पहिली पद्धत म्हणजे सूत्रानुसार त्रिकोण मोजणे। सूत्रानुसार काय करणे, त्रिकोण मोजणे। आता बघा पुराव, हा एक काय झालाय, त्रिकोण झालेला आहे। पुराव एक गोष्ट लक्षात ठेवा, हा एक काय आहे, त्रिकोण आहे। त्रिकोणाच्या कोणी आहे पब्या, हा एक काय त्रिकोण आहे। त्रिकोणामध्ये किती कोण आहे, 3 कोण असणारी आकृती म्हणजे त्रिकोण। 3 कोण असणारी आकृती, 3 कोण असणारी आकृती म्हणजे काय असते, त्रिकोण असतो। त्रिकोणामध्ये किती कोण असतात, सरळ साधे आणि 3 कोण आपल्याला पाहायला भेटतात। 3 कोण असणारी एक आकृती म्हणजे एक त्रिकोण होईल। ओके, ज्या आकृतीत 3 कोण असेल ती एक कोण काय त्रिकोण झाला। ज्या आकृतीत 6 त्रिकोण असतील, ज्या आकृतीत 6 कोण असतील ते 2 त्रिकोण झाले। ओके, कशा पद्धतीने लक्षात घेतलं, 3 कोण असणारी आकृती म्हणजे त्रिकोण। आता परत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज किती असते असा क्वेश्चन आपल्याला विचारला जातो। त्रिकोण याचे 3 कोण आहे, याचे 3 कोण आहे, या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज, तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज, माप बेरीज ही 180 अंश असते। त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज काय असते, 180 अंश असते। लक्षात ठेवा, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असते, म्हणजे हा कोण 60 अंशाचा असेल, हा कोण 60 अंशाचा असेल आणि हाही कोण 60 अंशाचा असतो। जर इक्वल आपण घेतला तर 60-60 अंशाचे कोण आपल्याला भेटलेले आहे।
त्रिकोणाचा प्रत्येक कोण आपण जर 60-60 अंशाचा घेतला तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज आपल्याला किती भेटली 180 अंश भेटलेली आहे। हा पॉइंट तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे, एकदा पोलीस भरतीला विचारला गेलेला आहे। हे लेक्चर फक्त पोलीस भरतीसाठी नव्हे तर एमपीएससीच्या मुलांसाठी सुद्धा फायदेशीर आहे। ओके, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज किती असते 180 अंश असते। आता समजा परवा तुम्हाला क्वेश्चन विचारला परवा मी जर त्रिकोणाच्या दोन कोणाच्या मापाची बेरीज जर त्रिकोणाच्या दोन कोण जर त्रिकोणाचे दोन कोण अनुक्रमे सांगतोय, जर त्रिकोणाचे दोन कोण अनुक्रमे 60 अंश व 50 अंश असेल तर त्रिकोणाचा तिसरा कोण किती अंशाचा असेल, त्रिकोणाचा तिसरा कोण किती अंशाचा असेल, असे सुद्धा गणित आपल्याला विचारले जातात। तिसरा कोण किती अंशाचा असेल, किती अंश असेल। बाबा मास्तर म्हणजे पाटील मास्तर असायचे, मनानं गणित घेत भाऊ, कार्यक्रम अवघड आहे आणि जे काही गणित तुमच्या बोर्डवरती येतात ते सगळे गणित एक्झामला कुठे ना कुठे विचारलेले असतात आणि जे तुमच्यासाठी डेमो असतात ते सगळे मनानं असते। जर त्रिकोणाच्या दोन कोण अनुक्रमे 60 व 50 अंश असेल तर त्रिकोणाचे तिसरे कोण किती अंशाचा असेल, असा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे। एकदम सोपा क्वेश्चन आहे, अजिबात घाबरून जायचं काम नाही। सर्वात पहिल्यांदा मी त्रिकोण काढून घेतो। काय केला, त्रिकोण काढून घेतला। हा त्रिकोणाचा पहिला कोण झाला, हा त्रिकोणाचा दुसरा कोण झाला, हा त्रिकोणाचा तिसरा कोण झाला। याला नाव दिले मी, याला नाव दिलं ए, याला नाव दिलं बी, याला नाव दिलं सी। ओके, आता समजा आपल्याला इथं काय दिलंय, त्रिकोणाचा एक कोण 60 अंशाचा आहे, दुसरा कोण 50 अंशाचा आहे, तर तिसरा कोण किती अंशाचा असेल। समजा त्रिकोणाचा हा कोण आपण 60 अंशाचा मांडला, त्रिकोणाचा हा कोण 50 अंशाचा मांडला, तर त्रिकोणाचा हा कोण आपल्याला x घ्यावा लागेल। त्रिकोणाचा हा कोण आपण काय घेतला, x घेतला। आपल्याला 10वीच्या पुस्तकात होतं पराव ए, आपल्याला काय होतं CAB किंवा BAC, हा कोण किती अंशाचा आहे, x अंशाचा आहे। ओके, हा कोण काय x अंशाचा आहे। त्यानंतर ACB किंवा BCA, हा कोण किती अंशाचा आहे, हा कोण 60 अंशाचा आहे। तिसरा CBA किंवा ABC, हा कोण किती अंशाचा आहे, 50 अंशाचा आहे। ओके, असं आपल्याला दाखवलं जायचं। तर CAB किंवा BAC कोण किती अंशाचा असेल ते आपल्याला सांगा। आता याला कसं सोडवायचं लक्षात घ्या, एकदम सोपं आहे, अजिबात परवा घाबरायचं काम नाही। एकदम सरळ साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण याला सोडू शकतो, द्या लक्ष। आता मला सांगा त्रिकोणाच्या तिन्ही मापाचे कोण किती अंशाचे असतात, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश भरली पाहिजे। 180 अंश बरोबर पहिला कोण भेटला आपण ए, पहिला कोण काय घेतला बरोबर ए, बी आणि सी। ABC कोण किती अंशाचा आहे, 50 अंशाचा आहे, अधिक दुसरा कोण आपण घेतला सी काय ACB किती अंशाचा आहे, 60 अंशाचा आहे, अधिक आपल्याला तिसरा कोण पाहिजे, कोणता ए, इथला कोण आपल्याला पाहिजे म्हणजे CAB किंवा BAC हा कोण आपल्याला पाहिजे आहे, म्हणून त्याला आपण x घेतलं तरी चालेल, त्याला आपण x लिहूयात। ओके, चला आता 180 अंश जशाला तसे खाली घेतले, या दोन्ही अंशाची बेरीज केली 110 अंश झाली, अधिक x घेतला। ओके, चला हा x आपण इकडे आणला, 180 अंश अधिक x बरोबर 110 अंश, किंवा आपण असंही करू शकतो, 180 अंश जशाला तसे ठेवले बरोबर 110 अंश होतं, हे 110 अंश बरोबर आहे का नाही, अशा पद्धतीने आपण मांडलं होतं 110 अधिक x। आता आपण काय केलं, हा x 110 इकडे आहे, इकडे प्लस मध्ये, तो इकडे आणला मायनस मध्ये झाला, म्हणजे 180 अंश वजा 110 इकडे प्लस मध्ये इकडे आले, काय झाला मायनस मध्ये गेला, x जशाला तसा राहिला। 180 मधून 110 गेले, 70 अंश शिल्लक राहिले, x जशाला तसा राहिला, म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला किती भेटली, 70 अंश भेटलेली आहे। x या कोणाची व्हॅल्यू आपल्याला किती भेटली, 70 अंश भेटलेली आहे।
एक्स या कोणाची व्हॅल्यू आपल्याला भेटली 70 अंश. या पद्धतीने आपण सोडू शकतो. एकदम सरळ साधी आणि सोपी पद्धत आहे. ओके, असंच तुम्हाला एक दुसरं गणित मी देतो, पाहूयात. ओके, घ्या गणित पुराव. त्रिकोणाच्या दोन कोणांच्या मापाची बेरीज अनुक्रमे पुराव 55 अंश व 75 अंश आहे. त्रिकोणाच्या दोन कोणांच्या मापाची बेरीज अनुक्रमे 55 अंश व 75 अंश आहे. तर त्यामधील तिसरा कोण किती अंशाचा असेल? त्यामधील तिसरा कोण किती अंशाचा असेल? चला बराबर गणित सोडवा. व्हिडिओ स्टॉप करा, गणित सोडवा, द्या लक्ष. ओके, डायग्राम आपण काढून घेतली, त्रिकोण आपण काढून घेतला. त्रिकोणाच्या या बाजूचा कोण आहे, या बाजूचा कोण आहे आणि या बाजूचा, तीन कोण आपल्याला भेटले. याला नाव दिलं आपण ए, याला नाव दिलं बी, याला नाव दिलं सी. ओके, आपल्याला दोन कोण भेटले. आपण ए सी आणि बी किंवा ए सी आणि बी किती अंश घेतला? समजा 75 अंशाचा घेतला. त्यानंतर आपण ए बी आणि सी किती अंश घेतला? 55 अंशाचा घेतला. आणि आपल्याला काय करायचं, इथली व्हॅल्यू आपण x अंश घेतली. सी ए बी किंवा बी ए सी आपण x अंश घेतला. आता आपल्याला काय करायचंय, कोणाच्या तिन्ही मापांची बेरीज किती आहे? 180 अंश. बरोबर पहिला कोण 55 अंश अधिक दुसरा कोण 75 अंश, बरोबर, अधिक काय घेतलं? एक्स घेतला. अधिक काय घेतला? एक्स घेतला. एक्स कोण आपल्याला काढायचा म्हणून एक्स घेतला. ओके, 180 अंश आपण जशाला तसे ठेवले. बरोबर 55 आणि 75 यांची बेरीज केली. 7 5 12 ते किती झाले? 130 अंश. 130 अंश पाय 75 अधिक 55. ओके, 5 5 10 आजच्याला 1 गेला. 7 5 12 ने किती? 13. 130 अंश किती झाले? 130 अंश अधिक आपण एक्स घेतला. या 130 इकडे प्लसला आहे, इकडे गेलो मायनसला येतील. 180 अंश वजा 130 अंश बरोबर एक्स. 180 मधून 130 गेले, 50 अंश शिल्लक राहिले बरोबर एक्स. एक्स ची व्हॅल्यू आपल्याला किती भेटली? 50 अंश भेटली. एक्स ची व्हॅल्यू किती भेटली? बरोबर आपल्याला 50 अंश भेटली. तर हा तिसरा कोण किती अंशाचा असेल? 50 अंशाचा असेल. असे देखील गणित आपल्याला इथे विचारले जातात. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल 100% मला खात्री आहे. ओके, आता हे पॉइंट तुम्हाला जमले. आता तुमच्यासाठी एक होमवर्कला क्वेश्चन, त्याचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं. बरोबर, गणित असं आहे, जर दोन कोणांच्या मापाची बेरीज, जर दोन कोणांच्या मापाची, त्रिकोणातल्या दोन कोणांच्या मापाची बेरीज, त्रिकोणाच्या दोन कोणांच्या मापाची बेरीज 135 अंश आहे, तर तिसरा कोण किती अंशाचा असेल? तिसरा कोण किती अंशाचा असेल? कोण किती अंशाचा असेल? पाहूयात. याचं उत्तर कोण कमेंट बॉक्स मध्ये देतो? याचं उत्तर कोण कमेंट बॉक्स मध्ये देतं? ज्याला याचं उत्तर जमलं त्याला 100% अख्खं त्रिकोण चॅप्टर जमणार म्हणजे जमणार, कारण पहिलाच टाईप त्याला जमून गेला. जर दोन कोण 135 अंशाचे आहे तर तिसरा कोण किती अंशाचा असेल? ओके, याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं. आता तुम्हाला त्रिकोण लक्षात आले. असे क्वेश्चन एक त्रिकोणावर पडत असते, एकाच त्रिकोणावरती असे क्वेश्चन पडत असतात. एकाच त्रिकोणावरती या पद्धतीने आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. एकाच त्रिकोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. ओके, आता आपल्याला त्रिकोण कसे मोजायचे ही पद्धत आपल्याला इथे शिकायची आहे. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल, कुणालाच काही शंका राहिलेली नसेल. ओके, आता बरोबर आपण बघूयात त्रिकोण कसे मोजायचे. आता त्रिकोण मोजण्यासाठी आपल्याकडे दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत. पद्धत पहिली शॉर्टकट पद्धत, दुसरी सूत्र काय आहेत बघा. त्रिकोण मोजण्यासाठी सूत्र काय आहे? त्रिकोण मोजण्यासाठी सूत्र n पुराव कंसामध्ये n अधिक 1 कंस कंप्लेट भागाकारात 2, n कंसामध्ये n अधिक 1 कंस कंप्लेट भागाकारामध्ये 2. हे त्रिकोण मोजण्याचं सूत्र आहे पुराव. हे काय पुराव? त्रिकोण मोजण्याचं हे सूत्र तुम्हाला पाठ करून ठेवावं लागेल. जर तुम्हाला सूत्र नसेल लागत तर तुम्हाला पुराव शॉर्टकट पद्धत सुद्धा मी इथे सांगणार आहे. n म्हणजे काय लक्षात घ्या. इथे n म्हणजे काय? n म्हणजे त्रिकोणातला शेवटचा नंबर. n म्हणजे त्रिकोणाचा शेवटचा नंबर. त्रिकोणाचा काय? शेवटचा नंबर आहे. शेवटचा नंबर. n म्हणजे त्रिकोणातले शेवटचा नंबर.
n म्हणजे काय, त्रिकोणाचा शेवटचा नंबर आहे. आता हा त्रिकोण तुमच्या समोर आहे. या यामध्ये खालील दिलेल्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहे असा क्वेश्चन आपल्याला विचारला. काय खालील दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहे असा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. ओके, आता या त्रिकोण मोजायचे आहे आपल्याला. ओके, मग आपण काय करणार, याच्यामध्ये नंबर टाकणार. 1 2 3 आणि 4. 4 नंबर टाकले. 1 2 3 आणि 4 पूर्ण त्रिकोणांमध्ये नंबर टाकून घेतले. आता एखादं काय म्हणाल, एक पहिला त्रिकोण, दुसरा त्रिकोण, तिसरा त्रिकोण आणि चौथा त्रिकोण. 4 त्रिकोण आहे. बरोबर उत्तर 4. मेला बाब्या तू आज आळच झाला, तुला धतुरा काही कळलं मग. ओके, आता याचे त्रिकोण कसे मोजायचे बघा. n म्हणजे त्रिकोणाचा शेवटचा नंबर. त्रिकोणाचा शेवटचा नंबर किती आहे, 4 आहे. त्रिकोणाचा शेवटचा नंबर किती, बरोबर 4 आहे. मग काय करायचं, n म्हणजे 4 गुणाकारामध्ये कंसात n म्हणजे 4 अधिक 1 कंस कंप्लेट भागाकारात 2. n म्हणजे 4 कंसामध्ये n म्हणजे 4 अधिक 1 कंस कंप्लेट भागाकारात 2 अधिक कंस सोडून घेऊ. 4 गुणाकारात जशाला तसे राहिले. 4 अधिक 1 5 झाले, कंसातून बाहेर काढून घेतला, छदाला 2 आले. आता 2 ने 4 ला भाग दिला, बे एके बे, बे दुने 4, बे पंच 10. तर सोबतच्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत, 10 आहे. सोबतच्या आकृतीमध्ये एकूण 10 त्रिकोण आहेत असा क्वेश्चन आपल्याला विचारला जातो. नव्हे तर हाच क्वेश्चन पुरा आपल्याला खूप वेळेस पेपरला विचारलेला आहे. काय 4 त्रिकोण काढून दिले, सांगितलंय सोबतच्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहे. त्रिकोण काढण्याची पहिली पद्धत पुराव सर्वायला समजली असेल. काय पहिली पद्धत, n कंसात n अधिक 1 कंस कंप्लेट भागाकारात 2 ही सूत्रानुसार पद्धत आहे. आता वाचता शॉर्टकट पद्धत सांगा. शॉर्टकट पद्धत सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. शॉर्टकट पद्धत काय आहे बघा. आता समजा त्रिकोण आहे, या त्रिकोणामध्ये आपण नंबर दिले 1 2 3 4. किती नंबर आहे टोटल, 4 आहे. मग 1 पासून 4 पर्यंत सर्व नंबराची बेरीज करायची. शेवटचा नंबर किती आहे, 4 आहे. या सर्वांची बेरीज करायची. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 किती झाले, 10. या खालील आकृतीत त्रिकोण किती आले, 10 आले. एकतर तू ही पद्धत वापरू शकतो किंवा एकतर तू सूत्राची पद्धत वापरू शकतो. पोराव, अशा आकृतीचा जर विचार केला तर तुम्ही ही पद्धत स्पीडने करू शकता. पण जेव्हा आपण जसं जसं पुढे जाऊ तशा तशा आकृत्या वाढत चालत्या, त्यावेळेस आपल्याला सूत्राची आवश्यकता लागते. तरी आपण शॉर्टकट पद्धतीने प्रॅक्टिस करू शकतो. शॉर्टकट पद्धतीने आपण जेवढी जास्त प्रॅक्टिस करू तेवढे मार्क्स आपले येण्याची शक्यता असते. आपण काय करतो, 1 2 3 4 नंबर दिले, बेरीज केली, उत्तर बरोबर आलं. येस, मला त्रिकोण चॅप्टर जमलं, धतुरा रताळ्या. तुला काय त्रिकोण चॅप्टर जमलं, तुला एक त्रिकोणाचा प्रकार जमला म्हणजे अख्खा त्रिकोण चॅप्टर जमलं का, अजिबात नाही. याच्यात जवळपास बरोबर 22 वेगवेगळे टाईप आहे. ते सगळ्या टाईप आपण इथे घेणार आहे. पहिला टाईप हा आहे. ओके, त्यातले आपण तर हे गणित शिकलो, हे कुणी अख्ख्या महाराष्ट्रात तुला शिकवित नाही. ओके, ते मास्तर तोंडपाठ तुला शिकित आहे. ओके, 10वीच्या पुस्तकात होतं बीजगणिताच्या तुला हे. ओके, चल, यो पॉइंट तो हा क्लिअर झाला. आता यावरच तुला दुसरा क्वेश्चन देतो. खालील दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहे असा क्वेश्चन तुला विचारला. काय खालील दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहे असा क्वेश्चन मी तुला काय केला, विचारला. ही तुझी काय आकृती आहे. ओके, आता अजून आकृती तयार करायची बाबा. सबर रखा, सबर का फल मीठा होता है. 1 2 3 4. ओके, खालील दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहे. चला बराबर याचं उत्तर कोण काढित बघूयात. खालील दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत. 2 पद्धती तुम्हाला शिकवल्या. पद्धत क्रमांक 1 सूत्रानुसार n कंसात n अधिक 1 कंस कंप्लेट भागाकारामध्ये 2. इथे n म्हणजे शेवटची संख्या. n म्हणजे शेवटची संख्या. म्हणजे काय, शेवटची संख्या. n म्हणजे काय, शेवटची संख्या आहे. n म्हणजे शेवटची काय पराव संख्या आहे. चला त्रिकोणामध्ये नंबर देऊन घेऊ. याला नंबर दिला 1, याला 2, याला 3, याला 4 आणि 5. शेवटची संख्या 5 आली. मग आपण काय करणार, 5 गुणाकारामध्ये कंसात 5 अधिक 1 कंस कंप्लीट भागाकारामध्ये 2.
ओके, कंस सोडून घेतला, 5 गुणाकारात जशाला तसे, 5 अधिक 1 6 भागाकारात 2, 2 ने 6 ला भाग दिला, 2 1 2 2 त्रिक 6, 5 गुणाकारात 3 बरोबर उत्तर आलं 15 त्रिकोण. दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे? 15 आहे. दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या 15 आहे. पद्धत क्रमांक 1. पद्धत काय? पहिली. पद्धत क्रमांक दुसरी शॉर्टकट पद्धत. पद्धत क्रमांक दुसरी शॉर्टकट पद्धत. शॉर्टकट पद्धत काय आली बरं? 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 किती झाले? 5 5 10 5 किती झाले? 15. 15 किती त्रिकोण आहेत? 15. कोणतीही पद्धत तुम्ही वापरू शकता दोन्ही पैकी. ओके, पण सर्वात पहिल्यांदा त्रिकोणामध्ये नंबर देणं गरजेचं आहे. तुम्ही ही पद्धत वापरा, काही टेन्शन नाही. पण बरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जर ही पद्धत वापरायची असेल, तुम्हाला जर बरोबर ही पद्धत वापरायची असेल तर तुम्हाला याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. प्रॅक्टिस करणं काय गरजेचं आहे. ही पद्धत वापरायची असेल तर तुम्हाला हे सूत्र पाठ करणं गरजेचं आहे. बघा मग काय तुम्हाला योग्य ठरेल. ओके, प्रॅक्टिस केलेली योग्य ठरेल. ओके, किंवा सूत्र. काही मुलं ही पद्धत वापरतात, काही मुलं ही वापरतात. तुमच्या जी लक्षात राहील ती तुम्ही वापरायची. घाबरायचं काम नाही, एकदम सोपं आहे. अजिबात घाबरायचं काम नाही. कशाला घाबरायचं? कोणाला घाबरायचं? मरतेला घाबरायचं आपण काय त्याच्या घरी जाऊन खालो? आहे का नाही? सोपी आयडिया का नाही? चला आता शेवटचा त्रिकोण मोजू या पद्धतीचा, मग पुढे जाऊया. खालील दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहे असा क्वेश्चन तुला विचारलेला आहे. खालील दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे? खालील दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती? थांब जरा, सबर रह, अजून त्रिकोण काढू राहील रताळे मी. ओके, खालील दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती? 1 2 3 4 5 रेषामध्ये आहे. खालील दिलेल्या आकृतीतील त्रिकोणांची संख्या काढा. चला स्पीड मध्ये. पहिल्या सूत्रानुसार n कंसात n अधिक 1 कंस कंप्लीट भागाकारात 2. n म्हणजे शेवटची संख्या. चला त्रिकोणामध्ये नंबर देऊन घेऊ. 1 2 3 4 5 आणि 6. 6 नंबर देऊन घेतले. 6 गुणाकारात कंसात 6 अधिक 1 भागाकारात 2. कंस सोडून घेतला. 6 गुणाकारात 7 भागाकारात 2 आले. ओके, 2 ने 6 ला भाग दिला. 2 1 2 2 त्रिक 6, 7 त्रिक किती झाले रे पोराव? 21. तर दिलेल्या आकृतीमध्ये 21 त्रिकोण आहे. दिलेल्या आकृतीमध्ये 21 त्रिकोण आहेत. पद्धत पहिली शॉर्टकट पद्धत. काय करणार आहे? 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6. ही काय झाली? आपली शॉर्टकट पद्धत झाली. 6 5 11 4 15 3 18 2 20 आणि 1 21. दिलेल्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहे? 21 त्रिकोण आहे. ओके, जेव्हा अशा मोठ्या संख्या येतात तेव्हा बेरीज करायला आपण घाई करतो, मग आपण चुकतो. त्यामुळे ही पद्धत. ओके, बेरीज करतो आणि बेरीज करायच्या टायमाला आपण काय करतो? घाई करतो. आपण म्हणजे बेरीज येत नाही असं मी म्हणत नाही, पण आपण बेरीज करताना घाई करतो म्हणून आपण तिथे चुकतो. काय? बेरीज करताना आपण घाई करतो. ओके, हा टाइप सर्वायला समजला असेल 100% मला खात्री आहे. टाइप क्रमांक हा दुसरा आपला झाला. पहिला टाइप क्रमांक आपण हा घेतला, दुसरा टाइप क्रमांक आपण हा घेतला. ओके, त्रिकोण मोजणे हा दुसरा टाइप तुम्हाला समजला असेल, 100% समजला असेल मला खात्री आहे. कमेंट बॉक्स मध्ये सांगा मला समजला यस या नो. चला पुढे आपण जाऊयात, बघूयात पुढे कसं आहे. ओके, पुढे काय आहे? परवा आता पुढे आपल्याला त्रिकोण दिला आणि हा त्रिकोण आपल्याला इथे मोजायला लावलेला आहे. आकृतीत दिलेल्या त्रिकोणांची संख्या मोजा. आकृतीत दिलेल्या त्रिकोणांची संख्या मोजा किंवा खालील आकृतीमध्ये दिलेल्या त्रिकोणांची संख्या मोजा. इथे आपल्याला ऑप्शन पण दिले 10 3 13 23. ओके, टाइप आपण म्हणतो ना टाइप क्रमांक किती आला आपला? हा नमुना क्रमांक आपण तिसरा म्हणूया ना. ओके, असे तुम्हाला सांगितले 22 टाइप तुम्हाला वेगवेगळे येणार आहेत. तुम्हाला गोल येणार, तुम्हाला चौरस येणार, त्याच्यात त्रिकोण येणार. ओके, असे वेगवेगळे टाइप आपल्याला आहे. सर्कल मध्ये त्रिकोण असणार. ओके, घाबरायचं काम नाही. सूत्र आपल्याला पद्धत ह्याच वापरायची. फक्त त्रिकोण मोजताना आपण घाई करायची नाही. ओके, त्या लक्ष. सर्वात पहिल्यांदा आपलं सूत्रानुसार पाहून घेऊ. n कंसात n अधिक 1 कंस कंप्लीट भागाकारात 2. हे आपलं त्रिकोण मोजण्याचं सूत्र आहे. पण आता इथे कार्यक्रम थोडा अटकी आहे. इथे इकडेही त्रिकोण दिसतो आणि इकडेही त्रिकोण दिसतो. पण हा त्रिकोण वेगळा आहे, हा त्रिकोण वेगळा आहे. कसं लक्षात घ्या. हा जो त्रिकोण आहे 1 2 3 4. ओके, म्हणजे मध्ये 3 रेषा असणार.
हा एक सिंगल असा त्रिकोण आहे, याच्यामध्ये 3 रेषा आहे. हा एक सिंगल असा त्रिकोण आहे, याच्यामध्ये 3 रेषा आहे. आणि इकडे हा त्रिकोण जो आहे हा एक वेगळा त्रिकोण आहे. हा इकडे काय एक वेगळा त्रिकोण आहे. असे 2 वेगवेगळ्या आकृती आहेत ह्या. आणि या त्रिकोणाला काय केलंय, इकडे वेगळा न ठेवता याच्यापाशी आणून ठेवलंय. काय केलं, याच्यापाशी आणून ठेवलं, याला डार्क केलं आणि अशा पद्धतीने त्रिकोण तयार केला. अशी त्रिकोण आहेत. ओके, आता या त्रिकोण आपल्याला मोजायचे आहेत, घाबरायचं काम नाही, एकदम सरळ साधी आणि सोपी पद्धत आहे. कसे मोजायचे लक्षात घ्या. सर्वात पहिल्यांदा आपण मगाशी आपण जो त्रिकोण मोजला तो कसा होता, या पद्धतीचा त्रिकोण होता. बरं ना, आपण काय करूयात, या पद्धतीचा त्रिकोण आता मोजून घेऊयात. ओके, मध्ये किती रेषा, याच्यात 3 रेषा आहे. याच्यामध्ये 3 रेषा दिल्या. आता माझा क्वेश्चन तुम्हाला आहे, बरोबर, या त्रिकोणामध्ये, या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहे, या दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत त्याचं उत्तर तुम्ही मला द्या. दिलेल्या आकृतीमध्ये 1 2 3 आणि 4. ओके, 4 म्हणजे 10 त्रिकोण आहे. ओके, 4 गुणाकारात कंसात 5 किंवा 4 अधिक 1 झाले 5. 4 अधिक 1 5 भागाकारात 2. 4 जशाला तसे गुणाकारात 5 भागाकारात 2. ओके, 2 ने 4 ला भाग दिला, 2 1 2 2 2 4, 2 पंच झाले 10. संबंधित आकृतीमध्ये 10 त्रिकोण आहे. म्हणजे याचं उत्तर 10 आहे का, अजिबात. या आकृतीमध्ये 10 त्रिकोण आहे. या आकृतीत 10 त्रिकोण आहे. 10 त्रिकोण आहे. अजून आपल्याकडे दुसरी आकृती आहे, अजून आपल्याकडे दुसरी सुद्धा आकृती आहे, तिच्याही त्रिकोण आपल्याला मोजायचे आहेत. ही दुसरी आकृती आपल्याकडे आहे. या संबंधित आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत ते आपल्याला मोजायचे. याला 1 नंबर दिला, याला 2 नंबर दिला, 1 आणि 2 असे नंबर दिलेत. ओके, इथं मग 1 आणि 2 यांची बेरीज केली की झाले 3 त्रिकोण झाले. दुसऱ्या आकृतीमध्ये 3 त्रिकोण आहे. या आकृतीमध्ये 3 त्रिकोण आहे. या आकृतीत त्रिकोण किती, परत 3 त्रिकोण आहे. या आकृतीत त्रिकोण किती आहेत, 10. या आकृतीत त्रिकोण किती आहेत, 3. 10 आणि 3 किती झाले, 13. म्हणजे या दोन्ही आकृत्यांमध्ये त्रिकोण किती आहे, 13 आहे. दोन्ही आकृत्यांमध्ये त्रिकोण किती आहे, 13 आहे. ओके, याला नंबर दिलता 1 2 3 4, यांची बेरीज केली 4 3 2 1 अशी कर किंवा उलटी कर. ओके, 10 आलं. याला नंबर दिला 1 2, यांची बेरीज केली काय, 1 अधिक 2 बरोबर, याचं उत्तर 3 आलं. हे 10 आणि 3 यांची बेरीज केली. संबंधित आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती भेटले, 13 त्रिकोण भेटले. किती त्रिकोण भेटले, 13 त्रिकोण भेटले. ऑप्शन क्रमांक 3 हाय का नाही, कन्फ्युज करणारा क्वेश्चन. बऱ्याच पोरांनी काय उत्तर दिलं असेल, 10. किंवा काही पोरांनी काय केलं असेल माहिती का, 1 2 3 4 5 आणि 6, 6 5 11, 11 4 15, 15 3 18, 18 3 21 मिळाला. झाला तो हा कार्यक्रमच झाला. ओके, काही पोरांनी असं केलं. 21 ऑप्शनच नाही. पोलीस भरती सरळ सेवेला हा क्वेश्चन खूप वेळेस विचारलेला क्वेश्चन आहे. मी तुम्हाला सांगितलं, जे उदाहरणं मी मनानं देतो ते उदाहरणं पेपरला आलेले नाहीत, पण जे उदाहरणं तुमच्या समोर स्क्रीनवर दिसतात ते सर्व उदाहरणं एक्झामला आलेले आहेत. ओके, आपण मनाने घेतो प्रॅक्टिस करण्यासाठी. ओके, तर याच्यामध्ये किती आहे, 11, आपल्याला किती 13 त्रिकोण बघायला भेटले. 100% हा टाइप सर्वायला कळाला असेल मला खात्री आहे. काहीच केलं नाही, या 2 आकृत्या वेगळ्या करून घेतल्या आणि त्या वेगळ्या आकृत्याचे त्रिकोण आपण मोजले. एवढंच आपण केलं, बाकी काहीही केलेलं नाही. बघूयात पुढे त्याच पद्धतीचा त्रिकोण आहे. चला याला कोण मोजतं बघूयात. दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत किंवा खालील आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत कोण सांगतं. ऑप्शन आपल्या समोर आहे. खालील आकृतीमध्ये असणाऱ्या त्रिकोणाची संख्या मोजा. 1 2 3 4 5 1 2 3 आहे. ओके, सोपी पद्धत आहे, अजिबात अवघड नाही. कोणती पद्धत तुम्ही वापरू शकता. ओके, नवीन पेज वरती जाऊ, परत तुम्हाला समजून सांगतो, घाबरायचं काम नाही. द्या लक्ष पुराव. जो पहिला त्रिकोण तुमच्या समोर आहे, ओके, त्रिकोण क्रमांक 1 हा पहिला त्रिकोण. आपल्याकडे त्रिकोण किती आकृतीमध्ये 2 आहेत. ओके, आकृत्या 2 आहेत आपल्याकडे. पहिली आकृती क्रमांक 1 देऊ. 1 2 3 4 रेषा हिच्या मध्यभागी आहे. ही पहिली रेषा आहे, ही दुसरी रेषा आहेत. आता माझ्याकडे काय पट्टी नाही, तिसरी रेषा आहेत. किती आहेत टोटल, 4 आहेत ना, 1 2 3 आणि 4. ओके, ही चौथी रेषा मारून घेतली. ह्यो पहिला त्रिकोण आहे. दुसऱ्या त्रिकोणाच्या मध्ये 2 रेषा आहेत. हा दुसरा त्रिकोण आहे. हा काय दुसरा त्रिकोण आहे. या दुसऱ्या त्रिकोणाच्या मध्ये 2 रेषा आहेत. ही पहिली रेषा आहे,
ही दुसरी रेषा आहे, हा दुसरा त्रिकोण। असे किती त्रिकोण आहे आपल्याकडे? 2 त्रिकोण आहे। या दिलेल्या त्रिकोणांमध्ये दिलेल्या आकृतींमध्ये 2 आकृत्या आपल्याकडे आहेत, हा त्रिकोण नाही म्हणते ना, 2 आकृत्या आपल्याकडे आहेत। या 2 आकृत्यांमध्ये किती त्रिकोण आहेत? आकृती क्रमांक पहिलं नाव याला देतो आकृती क्रमांक फर्स्ट, आणि याला नाव देतो आकृती क्रमांक सेकंड। आकृती क्रमांक काय देतो? सेकंड याला नाव देतो। चला आकृती पहिले मधले त्रिकोण मोजून घेऊ। सूत्र काय आपलं? n कंसात n अधिक 1 भागाकारात 2 किंवा बेरीज करू। 1 2 3 4 5 नंबर दिले। ओके, n म्हणजे 5 कंसात 5 अधिक 1 भागाकारात 2। ओके, n गुणाकारात 5 आणि 1 झाले 6 भागाकारात 2। भाग देऊन घेतला, बे एक बे, बे त्रिक 6 5 त्रिक 15। पहिल्या आकृतीमध्ये 15 त्रिकोण आहे। 15 त्रिकोण असणारी आकृती, 15 त्रिकोण असणारी काय आकृती, 15 त्रिकोण असणारी आकृती काहींनी ही पद्धत वापरली, 1 2 3 4 आणि 5। ओके, अगदी बरोबर आहे बाबा। 5 आणि 5 किती झाले? हे बघ, हे 2 आणि हे 5 किती झाले? 10 आणि हे 5 किती झाले? 15। या आकृतीत किती त्रिकोण आहे? 15 त्रिकोण आहे। ओके, दुसरी आकृती 1 2 3 नंबर देऊन घेतली बघ, 1 2 3 नंबर देऊन घेतली। ओके, आता यांची काय केली? बेरीज केली, 1 अधिक 2 अधिक 3 किती झाले? 6 झाले। सूत्रात टाकून केली, 3 गुणाकारात 3 अधिक 1 कंसात ओके भागाकारात 2, 3 गुणाकारात 4 भागाकारात 2 बरोबर बे एक बे, बे 2 4, बे त्रिक 6। दुसऱ्या आकृतीत किती त्रिकोण आहे? 6 त्रिकोण आहे। ओके, दोन्ही पद्धती तुम्हाला सांगू राहिलोय। दुसऱ्या आकृतीत 6 त्रिकोण आहे। पहिल्या आकृतीचे त्रिकोण 15 अधिक दुसऱ्या आकृतीचे त्रिकोण 6 बरोबर एकूण त्रिकोण 21। एकूण त्रिकोणांची संख्या किती आली? 21। 21 त्रिकोणांची संख्या आली। ऑप्शन क्रमांक 3 याचे योग्य उत्तर आहे। ओके, 1 2 3 4 5। ओके, हे 15 ते किती? 6, 15 आणि 6 किती झाले? 21। हे झाले 15, हे झाले 6, 15 आणि 6 किती झाले पुराव? 21। ओके, मला सांगायचं हेच आहे पुराव, ही आकृती आणि ही आकृती, ह्या 2 आकृत्या वेगवेगळ्या असत्या। मग याला इकडून जरी मी टाकलं, समजा मी तुम्हाला एक डेमो त्रिकोण काढायला लावला, पुराव तुम्हाला खालील दिलेल्या आकृत्यांमध्ये किती त्रिकोण आहे असं मी तुम्हाला ओळखायला लावलं। ओके, या पद्धतीने मी आकृत्या काढलेल्या आहे, या पद्धतीने मी आकृत्या काढलेल्या आहे आणि तुम्हाला सांगितलं पुराव दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहेत मोजा। दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या किती आहेत मोजा। आता मी तुम्हाला सांगितलं पुराव या बाजूची आकृती वेगळी असते, या बाजूची आकृती वेगळी असते, पण इथं कार्यक्रम थोडा अवघड झाला। इकडे आकृती आली मास्तरना, ती इकडे वेगळी सांगितली होती, मग इकडे आली काय करायचं आता? आहे का नाही बाबा? असा तुला प्रश्न तयार झाला ना। इकडे मास्तरने वेगळी सांगितली होती, इकडे आली, कार्यक्रमच अवघड झाला, डोक्याला ताण झाला। अबे रताळ्या, ही आकृती इकडे असू किंवा इकडे असू, या काय असत्या? सारख्याच असत्या। काय असत्या? 2 वेगवेगळ्याच असत्या। ही आकृती क्रमांक दुसरीच आहे, मगाच्या सारखीच आहे। आकृती क्रमांक दुसरा आणि आकृती क्रमांक आहे फर्स्ट आहे। आकृती क्रमांक आहे 1 आहे। नंबर दिले 1 2 3 4, नंबर दिले 1 2। इथं किती झाले? 1 अधिक 2। दुसऱ्या आकृतीत 3 त्रिकोण आहे, 4 आणि 3 7 आणि 10। तिसऱ्या आकृती पहिल्या आकृतीत 10 त्रिकोण आहे, 10 आणि 3 किती झाले? 13। आलं उत्तर। इकडे असू द्या, इकडे असू द्या, नाही तर खाली असू दे, खाली सुद्धा असत्या, पुढे आहेत ती पद्धत, ती सांगतो तुम्हाला पुढे। खाली सुद्धा त्रिकोण दिले, घाबरायचं कामच नाही। ओके, बघा पुढला टाइप काय आहे? त्रिकोण मोजणे, दिलेल्या आकृतीमधले त्रिकोण मोजणे। आता बघा आपल्याला या पद्धतीने आकृती दिलेल्या आहेत, म्हणजे इकडे आकृती क्रमांक 1 आहे, आकृती क्रमांक काय आहेत? 1 आहे, आणि इकडे काय? आकृती क्रमांक 2 आहे। अशा किती आकृती दिल्यात आपल्याला? 2 आकृत्या दिलेल्या आहेत। आकृती क्रमांक 2 आहे। चला मग एकदम सोपी पद्धत आहे, चला कोण याचे त्रिकोण मोजतो बघूयात। ओके, ऑप्शन आपल्या समोर दिले 10 3 13 12, 10 3 13 12, एकदम सोपा क्वेश्चन आहे। चला बघूया त्याला कसं मोजायचं बरं, द्या लक्ष। सर्वात पहिल्यांदा मी काय करतो? वरचा त्रिकोण काढून खालचा त्रिकोण काढून घेतो। हा खालचा त्रिकोण आहे म्हणजे आकृती क्रमांक 2 आहे, त्याच्यामध्ये 2 रेषा आहे, 2 रेषा मी मांडून दिल्या। आकृती क्रमांक 2 चा त्रिकोण आहे, आकृती क्रमांक 2। ओके, आकृती क्रमांक 2 चा त्रिकोण आहे। आता आकृती क्रमांक 1 चा त्रिकोण उलटा आहे, आकृती क्रमांक 1 चा त्रिकोण असा आहे,
हा आकृती क्रमांक काय 1 चा त्रिकोण आहे, आकृती क्रमांक 1. ओके, या पद्धतीने आपल्याला दोन आकृत्या आहे. या पद्धतीने काय दिले पराव, दोन आकृत्या आपल्याला दिलेल्या आहेत. आकृती दुसरी, आकृती पहिली. आता आपण काय करायचं, याच्यामध्ये नंबर टाकून द्यायचे. याच्यामध्ये काय करायचे, नंबर टाकून द्यायचे. नंबर टाकून द्यायचे, यांचे त्रिकोण मोजायचे. पहिल्या आकृतीत त्रिकोण किती आहे, n कंसात n अधिक 1 किंवा डायरेक्ट बेरीज. n म्हणजे शेवटची संख्या, 3 गुणाकारामध्ये कंसामध्ये 3 आणि 1 4, 3 अधिक 1 4. ओके, भागाकारात काय 2, 3 गुणाकारात 4 भागाकारात 2, 2 बे कबे बेत्रिक, बेदुन 4, बेदुन 4, 3 दुने 6, 3 दुने 6. किंवा तो असं केलं 1 अधिक 2 अधिक 3 बरोबर किती 6. ओके, इकडे तेच करायचं. 1 अधिक 2 अधिक 3 बरोबर किती झाले 6. 1 अधिक 2 अधिक 3 बरोबर किती झाले 6. म्हणजे हे 6 त्रिकोण आहे, हे 6 त्रिकोण आहे. 6 अधिक 6 किती त्रिकोण झाले 12. 6 अधिक 6. आकृती 2 मधले त्रिकोण 6, आकृती 1 मधले त्रिकोण 6. आकृती 2 मधले त्रिकोण 6, आकृती 1 मधले त्रिकोण 6. टोटल त्रिकोण झाले 12. ओके, अशा पद्धतीने नंबर देऊन दिले आणि आपण काय केली, त्यांची बेरीज केली. ओके, तिघांची बेरीज, तिघांची बेरीज, वरती 6 खाली 6, टोटल झाले 12. 12 योग्य उत्तर भेटलं, ऑप्शन क्रमांक 4. चला, सर्वायला समजलं, यस या नो. सर्वायला समजलं असेल 100%. अशी आकृती आल्यावर अजिबात पुरावा घाबरून जायचं काम नाही, डायरेक्ट नंबर द्यायचे आणि त्रिकोण काढून घ्यायचे. बघूयात डेमो एक क्वेश्चन आपण घेऊयात. डेमो एक क्वेश्चन आपण इथे घेऊयात. दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत ते मोजा. दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत या आपल्याला मोजायचं आहे. दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहे या आपल्याला काय करायचंय, मोजायचं आहे. दिलेल्या आकृतीत 1 2 3 4, वरती पण 1 2 3 4. दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत, चला भराभरा मोजा. एकदम सोपा क्वेश्चन आहे, अजिबात घाबरायचं काम नाही. चला, व्हिडिओ स्टॉप करा, गणित सोडवण्याचा प्रयत्न करा. सर्वायला 100% उत्तर येईल, मला खात्री आहे. अजिबात पुरावा घाबरायचं काम नाही, एकदम सोप्या पद्धतीने आपण याला सोडू शकतो. द्या लक्ष कसं सोडवायचं. इथे नंबर दिले 1 2 3 4 5. खाली नंबर दिले 1 2 3 4 आणि 5. वरच्या आकृतीला नाव दिलं आकृती क्रमांक 1, आकृती क्रमांक 1. आणि खालच्या आकृतीला नाव दिलं आकृती क्रमांक 2. आकृती क्रमांक आहे 2. या वेगवेगळ्या 2 आकृत्या आहेत, तुलाही माहिती आहे. याचं मधलं टोक काढलं का वरची आकृती वर जाईल, खालची खाली येईल. ओके, वरच्या सर्व नंबराची बेरीज केली, किती झाली रे परवा 15 झाली का. 4 आणि 5 9, 9 आणि 3 किती झाले 12, 12 आणि 3 किती झाले 15. किंवा 5 1 5, 5 2 10, 5 3 15. 15 वरच्या आकृतीत त्रिकोण आहे, खालच्या आकृतीत सुद्धा त्रिकोण किती आहे 15 आहे. वरती 15 खाली 15. पहिल्या आकृतीचे त्रिकोण 15 अधिक दुसऱ्या आकृतीत त्रिकोण 15 बरोबर किती झाले 30. काहींनी सूत्र टाकलं n कंसात n अधिक 1 भागाकारात 2, n कंसात n अधिक 1 भागाकारात 2. n म्हणजे शेवटची संख्या 5, 5 गुणाकारात 5 अधिक 1 कंस कंप्लीट भागाकारात 2, 5 गुणाकारात 6 भागाकारात 2, बे एके बे, बे त्रिक 6, 5 त्रिकी झाले 15. कोणताही सूत्र पद्धत तुम्ही वापरू शकता. ओके, 15 याचं सर्वायचं उत्तर आलं असेल. इकडं 15, इकडं 15, 15 15 किती झाले 30. हे आपलं काय आलं, फायनल उत्तर आलं. फायनल उत्तर किती आलं आपलं, 30 त्रिकोण आहे. दिलेल्या आकृतीमध्ये 30 त्रिकोण आहेत. सर्वायला हा टाईप जमला असेल. आता बघूयात पुढचा टाईप. बघूयात, एकदम सोपा आहे त्रिकोण मोजणे. चला भराभरा, चिल्लर क्वेश्चन आहे, डेमो क्वेश्चन आहे. दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहे, कोण त्रिकोण मोजतं चला पाहूयात. ओके, त्रिकोण मोजण्याचा फॉर्म्युला सर्वांच्या लक्षात राहिला, n कंसात n अधिक 1 भागाकारात 2 किंवा शॉर्टकट पद्धत. n कंसात n भागाकारात 2, n म्हणजे शेवटची संख्या. त्रिकोणामध्ये नंबर देऊन घेतले, शेवटचा नंबर 3 आला, 3 कंसात 3 अधिक 1 कंस कंप्लीट. 3 गुणाकारामध्ये 4 भागाकारात 2, बे दुने 4 झाले, 3 दुने 6 झाले. काहींनी असं केलं 3 अधिक 1 अधिक 3 अधिक 2 अधिक 1 बरोबर 6. काहींनी असं केलं 1 अधिक 2 अधिक 3 बरोबर 6. ओके, काही तुम्ही करू शकता, कोणती पद्धत तुम्ही वापरू शकता. दिलेल्या आकृतीमध्ये 6 त्रिकोण आहे.
किती त्रिकोण आहेत? 6 त्रिकोण आहेत. ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आलेलं आहे. पुढे त्रिकोण मोजणे. दिलेल्या आकृतीमधले त्रिकोण मोजा. चला बरोबर. परत एक डेमो क्वेश्चन तुमच्या रिव्हिजन क्वेश्चन तुमच्या समोर आलेला आहे. दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे? चला स्पीड मध्ये हे कोण मोजतं पाहूयात. दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहेत? चला भराभरा उत्तर काढा. आता लक्षात घ्या, दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या आपल्याला मोजायची. आता अशा आकृतीला आपण घाबरून जायचं काम नाही. एकदम सोपी पद्धत आहे. सरळ साध्या पद्धतीने आपण हा त्रिकोण काढू शकतो. अजिबात लेकरांनो घाबरायचं काम नाही. ओके, आपण मगाशी काय बघितलंय? आपण मगाशी बघितले वेगळी पद्धत थोडी. आपण मगाशी ही पद्धत बघितली होती. कोणती? ही पद्धत आपण इथे बघितली होती. या पद्धतीने दिलेल्या आकृतीमध्ये परवा किती त्रिकोण आहे असं मी तुम्हाला सांगितलं होतं मगाशी. ओके, ही पद्धत आपण मगाशी तिथे बघितली. आपण याला नाव दिलं 1 2 3 4 आकृती क्रमांक 1. याला नाव दिलं आकृती क्रमांक 2 1 2. ओके, वरती 3 आहे, खाली 10 आहे, टोटल 13 त्रिकोण झाले. अशी पद्धत आपण मगाशी तिथे शिकलो होतो. पण इथे थोडा कार्यक्रम हटकी आहे. इथे कार्यक्रम काय हटकी बघा. सुरुवात या टोकापासून होती आणि शेवट या टोकापाशी होतो. या त्रिकोणाचा या त्रिकोण म्हणजे इकडे एक त्रिकोण आहे, इकडे एक आकृती आहे, इकडे सुद्धा एक आकृती आहे. 2 आकृत्या आहेत. पण कार्यक्रम काय? सुरुवात वरच्या टोकापासून होती दुसरी आकृती आणि शेवट खालच्या टोकापाशी होती. तसं इकडे होत होतं का? अजिबात नाही. मगाशी काय व्हायची? सुरुवात वरच्या टोकापासून होती पण शेवट कुठेतरी मध्येच होऊन जायचा. शेवट काय व्हायचा? मध्येच होऊन जायचा. म्हणून आपल्याला त्यांना वेगळं करणं सोपं जात होतं. पण या आकृतीमध्ये क्युरी आहेत पोराव, थोडा हटकी कार्यक्रम आहे. या आकृतीमध्ये काय? थोडा हटकी कार्यक्रम आहे. अजिबात घाबरायचं काम नाही. दिलेल्या आकृत्यांमधले त्रिकोण मोजा. आता आपण काय करूया? 2 आकृत्या वेगवेगळ्या करून घेऊयात. पहिली आकृती आपली अशी आहे. पहिली आकृती काय? या पद्धतीच्या आपल्याला दिलेल्या आहेत. किती रेषा आहेत तिच्यामध्ये? 2 रेषा आहेत. ही आपली पहिली आकृती आहे. आकृती क्रमांक 1 तुमच्या लक्षात आली. आकृती क्रमांक 1 ही पहिली आकृती आहे. हिला नाव देतो आकृती क्रमांक 1. आकृती क्रमांक 1 हिला नाव दिलं. आता दुसऱ्या आकृतीच्या मध्ये किती रेषा आहेत त्या मोजू. ओके, 1 आणि 2 एकच रेषा आहेत. म्हणजे मधली आकृती या पद्धतीने आहे. दुसरी आकृती आपल्याला या पद्धतीने आली. बरोबर. हे बघ 1 आणि 2. ओके, आता मी काय करतो? नंबर देऊन घेतो. पहिली आकृती, दुसरी आकृती. चला बरं याच्यातले त्रिकोण काढा. चला भराभरा याच्यातले त्रिकोण काढा. आकृती क्रमांक 2. चला भराभरा याच्यामधले त्रिकोण काढा. याला नंबर दिले 1 2 3. याला नंबर दिले 1 आणि 2 आहे का बरं? 1 2 3 याला नंबर दिले 1 आणि 2. ओके, असे नंबर देऊन घेतले. आता आपल्याला काय करायचे? यांचे त्रिकोण मोजायचे. यांचे काय करायचे? परत त्रिकोण आपल्याला मोजायचे आहेत. चला बराबर त्रिकोण मोजून घ्या. यांचे बराबर त्रिकोण मोजून घ्या स्पीड मध्ये. चला बरं 1 मिनिट. इथं अजून एक लाईन मारू. इथं काय करू? अजून एक लाईन मारू म्हणजे ऑप्शन पाशी आपण जाऊ, नाही तर आपल्याला उत्तर भेटायचं नाही. अजून एक लाईन मारू म्हणजे इथं तिसरा त्रिकोण तयार झाला. इथे काय झाला? तिसरा त्रिकोण झाला. ओके, या पद्धतीची डायग्राम तयार घेऊ. आकृती थोडी अधुरी आहे. ओके, आकृती काय? थोडी अधुरी आहेत. याला 1 2 आणि 3 हे 3 1 2 आणि 3 ह्या किती झाल्या? 3. ओके, या पद्धतीने आपल्याला 2 आकृत्या तयार झाल्या. 2 आकृत्या आपल्या तयार झाल्या. या आकृतीला नंबर दिले आपण 1 2 आणि 3. ओके, 1 2 आणि 3 या त्रिकोणातले आपण काय? या आकृतीला आपण त्रिकोण मोजून घेतले. दिलेल्या आकृतीतले आपण त्रिकोण मोजून घेऊयात. 3 गुणाकारात कंसामध्ये 3 अधिक 1 कंस कंप्लीट भागाकारात 2. 3 गुणाकारात 3 अधिक 1 4 भागाकारात 2. ओके, 2 ने 4 ला भाग दिला. 2 के 2 2 2 4 2 त्रिक किती? 6. पहिल्या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या किती परम? 6 आहे. प्रथम आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या 6 आली. दुसऱ्या आकृतीमधल्या त्रिकोणांची संख्या दुसऱ्या पद्धतीने काढू. 1 अधिक 2 अधिक 3 किती झाले? 6 आले. दुसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा 6 त्रिकोण आले. मग अशी आपण काय करायचो? पहिल्या आकृतीचे त्रिकोण अधिक दुसऱ्या आकृतीचे त्रिकोण बरोबर फायनल उत्तर. आता असं करायचं नाही. आता ही पद्धत आपल्याला वापरता येणार नाही. आता आपण काय करायचं? पहिल्या आकृतीचे त्रिकोण अधिक दुसऱ्या आकृतीचे त्रिकोण वजाबाकीत 1. वजाबाकीत काय घ्यायचं? 1. का वजाबाकीत 1 घ्यायचा? कारण हे टोक आणि हे टोक, हे टोक आणि हे टोक काय? एक सारखं आहे. हे टोक काय झालेत? एक सारखे झालेले आहेत म्हणून आपल्याला वजाबाकी करायची.
म्हणून आपल्याला काय करायची, वजाबाकी करायची. ओके, म्हणून आपल्याला काय करायची पुढं, वजाबाकी तिथे करावी लागेल. मग 6 पहिली आकृती अधिक 6 दुसरी आकृती वजा 1, 6 6 12 वजा 1 बरोबर आकृतीमध्ये त्रिकोण किती आहे, 11 त्रिकोण आहे. दिलेल्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आले, 11 त्रिकोण आलेले आहे. काय केलं, काहीच केलं नाही. मगाशी ज्या पद्धत होती तीच पद्धत आपण वापरली. फक्त इथे काय झालंय, हे दोन टोक, हे टोक इथे मिसळलं आणि हे टोक इथे मिसळलं. म्हणून मी काय केलंय, एक त्यातून वजा केलेलं आहे, एक काय केलंय त्यातून वजा केलेलं आहे. मला उत्तर भेटलंय 11, ऑप्शन क्रमांक 2. बऱ्याच पोरांनी याचं उत्तर 13 काढलं असेल, पण याचं योग्य उत्तर आलंय पोराव 11, ऑप्शन क्रमांक 2. सर्वायला समजलं, येस या नो. त्रिकोण मोजणे टाईप क्रमांक 8, त्रिकोण मोजणे. ओके, एकदम सोपं आहे. बघूयात कोण याचे त्रिकोण मोजतं. एकदम सोपी पद्धती, अजिबात लेकरांनो अवघड नाही. बघा, ह्यो आपल्याकडे त्रिकोण आहेत. बघूयात आपण कशा पद्धतीने हा त्रिकोण तयार केला. या पद्धतीने हा त्रिकोण तयार केलेला आहे. हा मुख्य त्रिकोण होता. आता आकृती पाय कशी तयार झाली. आकृती कशी तयार झाली, पहिल्यांदा काय केलंय, मध्ये आडवी लाईन मारली, मध्ये एक आडवी लाईन मारली, नंतर उभ्या 2 लाईनी मारल्या, उभ्या काय केल्या 2 लाईनी मारल्या, आणि सांगितलंय दिलेल्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहे. म्हणजे इथे सुद्धा 2 आकृती आहे. इथं आकृती क्रमांक खालची 1 आहे, हिला आपण नाव देऊ आकृती क्रमांक 1, आणि हिला नाव देऊ आकृती क्रमांक 2. खालची नाव दिलं आकृती क्रमांक 1, वरची नाव दिलं आकृती क्रमांक 2. ओके, 2 वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही याला सोडू शकता. आता मी काय केलं, 2 आकृत्या वेगवेगळ्या करून घेतल्या. ही मला काय झाली, आकृती क्रमांक 2 भेटली, आकृती क्रमांक मला 2 भेटली. ओके, आता मला आकृती क्रमांक 1 कशी भेटल, ही मला काय झाली, आकृती क्रमांक 1 भेटली. ही मला काय झाली पराव, आकृती क्रमांक 1 भेटली. यामध्ये या पद्धतीने आकृती क्रमांक काय झाली, ही 1 भेटली. ओके, ह्या 2 आकृत्या मला भेटलेल्या आहे. आता या 2 आकृत्यांमध्ये किती त्रिकोण आहे हे मला मोजायचं आहे. आकृती क्रमांक 2 मध्ये मी नंबर दिले 1 2 3, म्हणजे इथं 6 त्रिकोण आहे. आकृती क्रमांक 2 मध्ये मी नंबर दिले, 1 मध्ये नंबर दिले 1 2 3, इथेही 6 त्रिकोण आहे. पहिल्या आकृतीत 6 त्रिकोण आहे, दुसऱ्या आकृतीत सुद्धा 6 त्रिकोण आहे. 6 अधिक 6 बरोबर दोन्ही आकृतीत किती त्रिकोण झाले, 12 त्रिकोण झाले. 6 अधिक 6 दोन्ही आकृतीत किती त्रिकोण झाले, 12 त्रिकोण झालेले आहे. काही पोरांनी असं केलं तरी जमेल. पहिल्या आकृतीमध्ये 6 त्रिकोण आहे, गुणाकारात एकूण आकृत्या 2 आहे, 6 2 12. पहिल्या आकृतीमध्ये 6 त्रिकोण आहे, गुणाकारामध्ये आकृत्या 2 आहे, 6 2 किती झाले 12. ओके, या पद्धतीने आपल्याला हे गणित सोडवता येईल. दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहेत, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे 2 आकृत्या आहेत. इथे सुद्धा 2 आकृत्या आहेत, पण इथं 3 आकृत्या आहेत. याला नाव दिलं आकृती क्रमांक 1, याला नाव दिलं आकृती क्रमांक 2, याला नाव दिलं आकृती क्रमांक 3. वरच्या शेवटच्या त्रिकोण आकृतीमध्ये 3 वेगवेगळ्या आकृत्या आहेत. इथे दिल्या 2 आकृत्या आहेत, इथं एकच आकृती आहे. इथं सॉरी 2च होत्या. आता या आकृतीमध्ये त्रिकोण किती आपण मोजूयात, 1 2 3 4 आणि 5 आहे. ओके, या आकृतीमध्ये त्रिकोण किती आपल्याला मोजायचे, 5 आपण नंबर देऊन घेतले. n कंसात n अधिक 1 भागाकार 2, शेवटची संख्या 5 आहे, अधिक कंसामध्ये गुणाकार 5 गुणाकारामध्ये 5 गुणाकारात कंसात 5 अधिक 1 कंस कंप्लीट भागाकारात 2 आले. 5 गुणाकारात 6 भागाकारात 2 आले. ओके, 6 5 गुणाकारात 3 बरोबर 15 आले. या आकृतीमध्ये 15 त्रिकोण आहे. आकृती क्रमांक 1, आकृती क्रमांक 2 मध्ये सुद्धा किती त्रिकोण आहे, 15. मग काय केलं, 15 गुणाकारामध्ये एकूण आकृत्या 2 बरोबर उत्तर आलं 30. संबंधित आकृतीमध्ये 30 त्रिकोण आहे. इकडे किती होतं, 1 2 3 3 आणि 3 किती झाले 6. 6 गुणाकारात 2 बरोबर इथं किती आले 12. संबंधित आकृतीमध्ये किती त्रिकोण आले, 12. या आकृतीत 12 त्रिकोण आहे, या आकृतीत 30 त्रिकोण आहे. तसंच या आकृतीतले त्रिकोण तुम्हाला काढायचे. बघूयात, चला व्हिडिओ स्टॉप करा, हे गणित सोडवण्याचा प्रयत्न करा, सर्व याचं उत्तर देते. एकदम सोपं आहे, अजिबात पोराव आकृती अवघड नाही. द्या लक्ष. काय केलं, सर्वात पहिल्यांदा पोरांनी इथं नंबर टाकून घेतले 1 2 3 4 आणि 5. ओके, सूत्र वापरलं n कंसात n अधिक 1 भागाकारात 2. n म्हणजे 5 गुणाकारात कंसामध्ये 5 अधिक 1 भागाकारात 2. 5 गुणाकारात 6 भागाकारात 2.
ओके 6 ला भाग दिला 3 राहिले 5 ते 15. आकृत्या किती आहेत 3 आहे. पहिल्या आकृतीत 15 त्रिकोण आहे, दुसऱ्या आकृतीत 15 त्रिकोण आहे, तिसऱ्या आकृतीत सुद्धा 15 त्रिकोण आहे. 15 गुणाकारात आकृत्या किती आल्या 3 आल्या. 15 गुणाकारामध्ये 3 बरोबर उत्तर आलं 45. 15 गुणाकारात 3 बरोबर उत्तर किती आलं बरोबर 45. तर दिलेल्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत 45 त्रिकोण आहे. पहिलीत 15, दुसरीत 15, तिसरीत 15. उत्तर किती भेटलं 45. राईट रे माझ्या वाघाव आणि वाघिणी. क्या बात है. सर्वांचं इथपर्यंत बरोबर आलं असेल 100% मला खात्री आहे. अजिबात पोराव अवघड नाही. पोराव ही पद्धत किंवा हे तुम्हाला जर कळत असेल ना तर 100% तुम्हाला रेकॉर्डेड बॅच कळते. ओके त्यामुळे ज्या लेकरांना गणित आणि बुद्धिमत्तेचे रेकॉर्डेड बॅच परचेस करायचे अजून वेळ गेलेली नाही पोराव, लवकरात लवकर परचेस करून. ओके बघूयात पुढे जाऊयात. पुढे काय मॅटर आहे. ओके सर्वांना समजलं असेल ही पद्धत अजिबात अवघड पद्धत नव्हती. पुढे काय त्रिकोण मोजा. खालील आकृत्यांमध्ये किती त्रिकोण आहेत ते आपल्याला मोजायला लावलेलं आहे. पहिल्यांदा आपल्याला काय केलं एक बॉक्स दिलेला आहे. या बॉक्स मध्ये आपल्याला त्रिकोण किती ते काढायचे आहेत. हा काय दिला आपल्याला एक चौरस दिलेला आहे. चौरसाच्या चारही बाजू काय असत्या सारख्या असतात. ओके त्याला काय केलंय क्रॉस 2 कनेक्शन दिले या पद्धतीने. तर या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहे. एकदम सोपी पद्धत ही. आपल्या त्रिकोण मोजणे या घटकामधील सर्वात सोपी पद्धत कोणती असेल तर ती म्हणजे ही. त्रिकोण मोजणे या घटकामधील सर्वात सोपी पद्धत आणि सर्वात आवडती पद्धत आपली. ओके तू नाही म्हणतो का सर्वात आवडती कोण आहे बुवा, तशी माझी सर्वात आवडती पद्धत ही आहे. ओके काय माहिती का इथं मी नंबर दिले 1 2 3 आणि 4. 4 नंबर दिले फक्त या 4च्या डबल करायचे. 4 गुणाकारात 2 करायचे उत्तर आले 8. खालील आकृतीमध्ये 8 त्रिकोण आहे. या आकृतीत त्रिकोणांची संख्या किती आली 8 आली. त्रिकोणांची संख्या किती आली बरोबर 8 आली. पोरं घाबरत याला. त्रिकोणांची संख्या किती आली 8 आली. तसंच इकडं पण आहे. आता या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या किती चला बरं तुम्ही काढा. या आकृतीतली मी काढून दिली तुम्हाला 1 2 3 आणि 4. दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहे नंबर दिले 4. शेवटचा नंबर 4 होता. 4 गुणाकारात 2 केले उत्तर भेटलं मला 8. शेवटच्या नंबराच्या डबल करायचं. शेवटचा जो मोठा सर्वात मोठा जो नंबर असेल त्याला गुणाकार 2 करायचे. सर्वात मोठा नंबर किंवा संख्या सर्वात मोठा नंबर गुणाकारात 2. सर्वात मोठा नंबर गुणाकारात 2. तसंच इथे केलं. नंबर दिले 1 2 3 4 5 आणि 6. सर्वात मोठा नंबर 6 आहे. गुणाकारात 2 केले 6 2 12. संबंधित आकृतीमध्ये 12 त्रिकोण आहे. 12 काय त्रिकोण आहे. संपला ना विषय बाबी आहे. कळालं का नाही टाईप. संबंधित आकृतीमध्ये किती त्रिकोण आहे पराव 12 त्रिकोण दिलेले आहेत. चला पुढे त्रिकोण मोजणे एकदम सोपं आहे. अजिबात घाबरायचं नाही. आता इथं आपण काय केलं तर डबल केलं. इथं काय केलं आपण डबल केलं. इथं काय फक्त थोडासा प्रॉब्लेम आहे. काय थोडासा प्रॉब्लेम. ओके इथे बॉक्स किती आहे 2 बॉक्स आहे. इथे बॉक्स किती आहे 2. हा पहिला बॉक्स आहे हा दुसरा बॉक्स आहे. आणि या पहिल्या बॉक्सच्या मधोमध एक रेषा आहे. या पहिल्या बॉक्सच्या आणि दुसऱ्या बॉक्सच्या मधोमध एक रेषा आहे. म्हणजे इथे आकृत्या किती आहे 2 आहे. खालील आकृतीत त्रिकोण मोजा. इथं आकृत्या 2 आहे. ही आकृती क्रमांक 1 आहे. आकृती क्रमांक काय 1 आहे. ही आकृती क्रमांक किती आहे 2 आहे. आकृती क्रमांक किती आहे 2 आहे. 2 आकृत्या आहे आणि या 2 आकृत्यांना जोडणारी मध्ये एक रेषा आहे. 2 आकृत्यांना जोडणारी काय पराव मध्ये एक रेषा आहे. मग घाबरायचं का अजिबात नाही. एकदम सरळ साधी सोपी पद्धत सांगा मास्तर सांग द्या लक्ष. सर्वात पहिल्यांदा आपण काय करू 2 आकृत्यांना वेगवेगळं करून घेऊ. 2 आकृत्यांना आपण काय केलं पराव वेगवेगळं करून घेतलं. ओके ही झाली आपली पहिली आकृती. चला पहिल्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत ते मोजा. आकृती क्रमांक 1 पहिल्या आकृतीमध्ये त्रिकोण किती ते मोजा मगाच्या पद्धतीनुसार. आता ही दुसरी आकृती वेगळी केली. आकृती क्रमांक 2 दोन्ही आकृत्या काय सारख्याच आहेत. ओके आता आपल्या इथं काय थोड्या प्लस मायनस होतील. ही आकृती क्रमांक काय 2 आहे. आकृती क्रमांक काय आली 2 आली. ओके ही दुसरी आकृती आली. दुसऱ्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत ते मोजा. आकृती क्रमांक 2 आहे. दुसऱ्या आकृतीत किती त्रिकोण आहेत ते मोजा. पहिल्या आकृतीत किती त्रिकोण आहेत ते मोजा. पहिल्या आकृतीला नंबर दिले 1 2 3 आणि 4.
4 गुणाकारामध्ये 2 बरोबर पहिल्या आकृतीत 8 त्रिकोण आहे. सर्वात मोठी संख्या गुणाकारात 2 तिच्या डबल केली. 1 2 3 4 सर्वात मोठी संख्या गुणाकार 2 म्हणजे तिच्या डबल केली. 4 गुणाकारात 2 म्हणजे 4च्या डबल किती आले 8. पहिल्या आकृतीत 8 त्रिकोण आहे. दुसऱ्या आकृतीत सुद्धा 8 त्रिकोण आहे. 8 आणि 8 यांची बेरीज केली. 8 अधिक 8 बरोबर 16 झाली. मग या आकृतीमध्ये 16 त्रिकोण आहे का? अजिबात नाही. या आकृतीमध्ये फक्त 16 त्रिकोण आहे का? अजिबात नाही. किती आहे? 16 आपलं उत्तर आहे का? 16 आपलं उत्तर नाही. 16 उत्तर नाही. का 16 उत्तर नाही? कारण मधोमध मी तुम्हाला सांगितलं ना, 1 मिनिट इकडे जायचं आपल्याला. 16 याचं उत्तर नाही. 16 काय नाही याचं उत्तर नाही. 16 उत्तर नाही. ऑप्शन क्रमांक 1च होता. लगेच तू उतळा नवरा गुडघ्याला बाशिंग झाला. ओके, लगेच मोठ्याने 16 उत्तर दिले याचं. पण परत 16 याचं अजिबात उत्तर नाही. का? कारण याच्या मधोमध एक रेषा आहे. इथून इथपर्यंत एक रेषा आहे. ओके, ह्या एका रेषाला गुणाकारात 2 करायचे. एक गुणाकारात 2 किती झाले? 2. एक जेवढ्या रेषा आहे ना तेवढ्या रेषाला 2 न गुणायचं. जर मध्ये 2 रेषा असत्या तर 4 आलं असतं. मध्ये 3 रेषा आल्या असत्या तर 6 आलं असतं. जेवढ्या मध्ये रेषा आहे ना त्याच्या डबल करायचं. मध्ये रेषा किती आहे? 2 1 आहे म्हणून 1च्या डबल किती केलं? 16. 16 अधिक 1च्या डबल 2 झाले. किती उत्तर आलं? 18. 18 हे आपलं फायनल उत्तर आहे. ओके, काय केलं बघा. या 2 त्रिकोणांच्या आपल्या 2 आकृत्यांच्या मध्ये एक रेषा होती. एक रेषा होती. 2 आकृत्यांच्या मध्ये एक रेषा होती. या रेषेच्या डबल करा. रेषा होती तिच्या डबल करा. तिच्या काय करा? दुप्पट करा. तिच्या दुप्पट करा आणि उत्तरात प्लस करा. आलेल्या उत्तरामध्ये प्लस करा. हिच्या दुप्पट केले. आलेलं उत्तर 16 होतं. 16 अधिक 2 झाले की झाले 18. 1च्या दुप्पट 2च येणार ना. 16 अधिक 2 किती झाले? 18. तर याचं योग्य उत्तर आलं आपल्याला 18, ऑप्शन क्रमांक 2. सर्वांना समजलं असेल 100% मला खात्री. काहीच केलेलं नाही. 1 2 3 4 4 2 8. 1 2 3 4 4 2 8. हिच्या डबल केलं. 1 गुणाकारात 2 बरोबर 2. 8 2 16 2 किती झाले? 18. फायनल उत्तर भेटलं. ओके, 5 सेकंदात तुम्ही याचं उत्तर पोलीस भरती सरळ सेवेला काढशाल. एमपीएससी ला सुद्धा किती? 5 सेकंदामध्ये. 5 सेकंदात परवा हा प्रश्न तुम्ही 100% सोडवणार मला खात्रीच आहे. किती सेकंदात? 5 सेकंदात. चला क्वेश्चन पुढचा पाहूयात. पुढचा क्वेश्चन दिलेला आहे परवा. खालील आकृतीमध्ये त्रिकोण मोजा. आता इथे आकृत्या किती आहेत? 3 आकृत्या आहेत. आकृती पहिली. आता यांना वेगळं करण्याची गरज नाहीये. आकृती क्रमांक 1, इथं आकृती क्रमांक 2 आहे. आकृती क्रमांक किती आहे? 2 आहे. आणि आकृती क्रमांक किती आहे? 3 आहे. आकृती क्रमांक 2, आकृती क्रमांक 3. आकृती क्रमांक किती आला परवा? 3 आलेला आहे. किती आकृत्या आहेत? 3 आकृत्या. उभ्या रेषा. इथं एक उभी रेषा आहे. इथं एक उभी रेषा आहे. आणि इथं एक उभी रेषा आहे. ओके, या पद्धतीने या 2 बिंदूंमध्ये एक उभी रेषा, या 2 बिंदूंमध्ये एक उभी रेषा. मग यांना नाव देऊ उभी रेषा क्रमांक 1. उभी रेषा क्रमांक 1 किंवा मधली रेषा क्रमांक 1 असं म्हणूयात. मधली रेषा क्रमांक 1. मधली रेषा क्रमांक 1. मधली रेषा क्रमांक 2. मधली रेषा क्रमांक 2. मधली रेषा क्रमांक 1. मधली रेषा क्रमांक 2. ओके, म्हणजे मध्ये किती रेषा? 2 आहे. 2च्या दुप्पट किती? 4. चला आता आकृती मोजून घेऊ. ओके, आपल्याला त्रिकोण मोजायचे. 1 2 3 4 नंबर दिले. 4 गुणाकारात 2 किती झाले? 4 2 8. 4 2 8. 1 2 3 4. 4 गुणाकारात 2 किती झाले? 4 2 8. परत 1 2 3 4. 4 2 किती झाले? 8. म्हणजे आता टोटल खाली त्रिकोण किती आलेत? 8 1 8 16 8 त्रिक 24. 8 अधिक 8 अधिक 8 बरोबर इथं किती झाले? 24. 24 आपलं फायनल उत्तर आहे का? अजिबात नाही. 24 आपलं फायनल उत्तर नाही. मग फायनल उत्तर काय येणार? मधली रेषा क्रमांक 1, मधली रेषा क्रमांक 2. मधल्या रेषांचा सर्वात मोठा क्रमांक किती आहे? 2 आहे. मधल्या रेषांचा सर्वात मोठा क्रमांक किती आहे? 2 आहे. म्हणून 2च्या डबल करा. मधली रेषा 2 गुणाकारात 2 बरोबर 4. 24 अधिक 4 करा. 24 अधिक 4 बरोबर किती आले? 28.
24 अधिक 4 बरोबर किती आले 28. ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. 28 आपल्याला याचं योग्य उत्तर भेटलं. एकदम सोपी पद्धत. 4 आणि 4 8 8 8 8 त्रिक 24 मध्ये 2 रेषा आहे, 2 रेषांचा डबल 4 झाले. 4 4 1 8 1 8 16 8 त्रिक 24 8 त्रिक 24 मधल्या रेषा 2 2 चा डबल झालं 4 24 आणि 4 झाले 28. ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आलं. कसं सोडवलं एकदा नजरे खालून घालून घ्या. एकदम सोपी पद्धत आपण याला वापरलेली आहे. अजिबात पोरांना अवघड नाहीये. कोणताही सूत्र वापरायची गरज नाहीये, काहीच करायची गरज नाहीये. ओके, ना एक्स मान्य आहे ना काही मान्य आहे. कशाला धतुरा मानायचं, कशाला डोक्याला ताण करून घ्यायचं पुस्तकी भाषेत जाऊन. ओके, चला पुढे. पुढला क्वेश्चन काय, त्रिकोण मोजणे. दिलेल्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत ते आपल्याला मोजायचं आहे. ओके, 12 नंबरचा क्वेश्चन आहे. बघूया त्याला कोण सोडवतो. व्हिडिओ स्टॉप करायचं उत्तर काय करा, मला कमेंट बॉक्स मध्ये देण्याचा प्रयत्न करा. बघूयात या प्रश्नाला कोणता मित्र आपला सोडू शकतो. एकदम सोपा क्वेश्चन आहे. ओके, काय केलं पुराव, सर्वात पहिल्यांदा याला नंबर दिले 1 2 3 आणि 4. याला नंबर दिले 1 2 3 आणि 4. याला नंबर दिले, याला तर एकच नंबर आला. ओके, याला नाव दिलं आकृती क्रमांक 1. आकृती क्रमांक काय 1. याला नाव दिलं आकृती क्रमांक 2. आकृती क्रमांक काय 2. याला नाव दिलं आकृती क्रमांक 3. आकृती क्रमांक किती 3. मधली रेषा क्रमांक 1. उभी रेषा मधली क्रमांक 1. मधली रेषा क्रमांक 1. मधली रेषा क्रमांक काय 1. ओके, चला 4 गुणाकारात 2 4 2 8. आकृती 1 मध्ये 8 त्रिकोण आहे. 4 गुणाकारात 2 4 2 8. आकृती 2 मध्ये 8 त्रिकोण आहे. खालची 1 8 अधिक 8 अधिक 1 बरोबर किती झाले 17. 17 झाले. परंतु इथं एक रेषा आहे, मधल्या रेषाच्या काय करायचं डबल करायचं. एक रेषा गुणाकारात 2 बरोबर किती झाले 2. 17 अधिक 2 किती झाले पुराव 17 आणि 2 19. तर 19 त्रिकोण आपल्याला पाहायला भेटले. ऑप्शन क्रमांक 3. किती त्रिकोण पाहायला भेटले 19. आहे का नाही सोपं. ओके, पोरांनी काय केलं त्यांनाच जाणू. त्यांनी काय केलं असेल माहिती का, आडवी रेषा गुणाकारात 1, उभी रेषा क्रमांक 1 आडवी रेषा क्रमांक 2. हाय का नाही. हा बे बाब्या, इथं अशा काही लाईनी बिनी मारल्या करे, लाईनी मारल्या असत्या असे क्रॉस कनेक्शन, तर आपल्याला आडवी रेषा क्रमांक 2 द्यावा लागला असतं ना रे माझ्या वागव. काहीच मांडलेलं नाही रेषा विषय, तर कशाला आकृती क्रमांक 2 नाव देतात. काय रेषा क्रमांक 2 मधली रेषा क्रमांक 2. ओके, मग 2 2 4 झाली. मास्तर 19 4 21 उत्तर आलं. ऑप्शनच नाही. काय करू, जगू का मरू. काहीच गरज नाही बाब्या. ओके, 4 आणि 4 8 8 आणि 8 16 16 आणि 1 17. उभी रेषा मधली क्रमांक 1. आडवी रेषा सुद्धा आपण धरतो, पण आडवी रेषा केव्हा धरतो, जेव्हा आपल्याला आडव्या रेषेला सुद्धा खाली असे त्रिकोण मारलेले असतात, त्याला सुद्धा खाली रेषा जर जॉईंट केले असेल तरच आपल्याला त्याला धरावं लागेल. म्हणजे या पद्धतीने जर खाली असेल तर आपल्याला ते धरावं लागेल. म्हणजे मी इथून रेषा मारणार, मग आपल्याला त्रिकोण मोजा लावणार. ही पद्धत पुढे लगेच आपल्याला. ओके, हा पॉइंट सर्वांना कळाला. येस या नो. दिलेल्या आकृतीमध्ये 19 त्रिकोण नाही. ही तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छासाठी बॅच होती. आजच्या दिवस तुम्हाला 20% ऑफर आहे 13 एप्रिल पर्यंत. ज्या पोराला बॅच घ्यायची त्यानं भराभरा घेऊन त्रिकोण मोजा. दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोण मोजा. दिलेल्या आकृतीमधले काय करा, त्रिकोण मोजा. चला भराभरा दिलेल्या आकृतीमधले त्रिकोण मोजा. आता पोरायला इथं कळलं पाहिजे मधी रेषा नेमकं किती बुवा. ओके, चला स्पीड मध्ये कोण सोडवत याला बघूयात. एकदम सोपी पद्धत आहे. ओके, काय करावं लागतं, आन्सर समोर ठेवावं लागतं. म्हणजे चेक करावं लागतं मध्ये मध्ये बरोबर आलं की चुकलं. ओके, परत पोट्टे माहेस नावून बोंबलायचे आहे का नाही. चला, दिलेल्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत ते आपल्याला मोजायचे आहे. चला बरं लागा कामाला. याला आकृती क्रमांक 1 नाव दिलं मी. आकृती क्रमांक काय नाव दिलं 1 नाव दिलेलं. मगाचीच पद्धत आहे. आकृती क्रमांक 1. याला आकृती क्रमांक 2 नाव दिलेलं आहे. आकृती क्रमांक 2 नाव दिलेलं आहे. आणि मधली रेषा क्रमांक 1. एकच मधली रेषा आहे. ही पूर्ण आकृती एवढी. ही काय पूर्ण आकृती आहे पोराव. ही पूर्ण आकृती आहे आणि ही पूर्ण आकृती आहे. या 2 आकृती आहे आणि मधी रेषा 1 आहे. मधी रेषा काय 1 आहे. याला नंबर दिले आपण 1 2 3 4 5 आणि 6. 1 2 3 4 5 आणि 6. ओके, 6 गुणाकारात 2 आकृती क्रमांक 1. 6 गुणाकारात 2 6 2 12.
आकृती क्रमांक 2 6 गुणाकारात 2 6 2 12 मधली रेषा क्रमांक 1 1 गुणाकारात 2 बरोबर 2 मधली रेषा क्रमांक 1 मधली रेषा क्रमांक 1 ओके 12 12 24 आणि 2 किती झाले 26 आलं उत्तर 26 ऑप्शन क्रमांक 2 काहीच अवघड नव्हतं फक्त काय झालं इथं तुम्हाला आणखी एक त्रिकोण तयार करून दिला म्हणजे एका बॉक्स मध्ये एक रेषा एक्स्ट्रा वाढून दिली बाकी काही केलेलं नव्हतं एका बॉक्स मध्ये काय केलं एक रेषा वाढून दिलेली होती एवढंच करायचं होतं बाकी काही करायचं नव्हतं सर्वांना समजलं असेल 100% मला खात्री आहे किती उत्तर आले याचं 26 उत्तर आपल्याला आलेलं तर बरोबर बघा आता पुढला आपला प्रकार 14 आहे त्रिकोण मोजणी आता याच्यामध्ये बघा आपल्याला काय केलंय उभी रेषा दिली आडवी रेषा सुद्धा दिली म्हणजे उभी रेषा मधली आडवी रेषा मधली असं आपल्याला दिलंय आणि 2 आपल्याला आकृत्या इथं दिलेल्या आहेत अजिबात घाबरून जायचं काम नाही एकदम सरळ साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण याला सोडूयात कसं याला सोडवायचं लक्षात घ्या पुरा मग सारखंच आहे काही बाकी करायचं नाही फक्त मध्ये आपण काय करायचो मागे आपण काय करायचो मधली रेषा गुणाकारात 2 करायचो मधल्या रेषेचा शेवटचा क्रमांक गुणाकारात 2 करायचो आता इथं असं करायचं नाही इथं काय करायचं मधली रेषा गुणाकारात मधल्या रेषेत शेवटचा क्रमांक गुणाकारात 4 करायचे मधल्या रेषाचा शेवटचा क्रमांक गुणाकारात किती करायचे 4 करायचे आता या आकृत्यांना मी नाव देऊन घेतो याला नाव दिलं आकृती क्रमांक 1 याला नाव दिलं आकृती क्रमांक 1 याला नाव दिलं पुरा आकृती क्रमांक 2 आकृती क्रमांक 2 याला मी नाव दिलं ओके 2 आकृत्या माझ्याकडे तयार झाल्या मधली रेषा आहे मधली रेषा क्रमांक 1 मधली रेषा क्रमांक 1 आहे आपण काय करतो मधल्या रेषाच्या दुप्पट करतो आडव्या रेषाच्या दुप्पट इथं आता काय आडवी रेषा आहे ओके ही आडवी रेषा आल्यामुळे लक्षात ठेवायचं डायरेक्ट जर आडवी रेषा आली जर आडवी टिपच लिहून घ्या जर आडवी रेषा आली तर उभ्या मोठ्या रेषाच्या उभ्या रेषांमधील शेवटच्या नंबरला 4 ने गुणावे रेषांमधील शेवटच्या नंबराला 4 ने गुणावे शेवटच्या नंबराला 4 ने गुणावे शेवटच्या किंवा सर्वात मोठ्या अंकाला 4 ने गुणावे 4 ने गुणावे आतापर्यंत आपण मागे काय करत आलो 2 ने गुणत आलो काय केलं 1 2 आणि 3 ओके काय केलं 1 आपलं सॉरी इथं काय आलं 1 आला एकच कोण होता मधली रेषा 1 गुणाकारात काय केलं 2 केलं मधल्या रेषेला ओके तसं आता इथं नाही करायचं इथं मधल्या रेषेला 1 गुणाकारात 4 करायचं बाकी काही करायचं नाही 1 गुणाकारात 4 करायचं आडव्या रेषेला अजिबात हात लावायचा नाही उभ्या रेषेला जी शेवटची मोठी रेषा असेल तिला 1 गुणाकारात 4 2 गुणाकारात 4 असं करायचं ओके चला आता काय करू आकृती 1 मधले त्रिकोण मोजून घेऊ आकृती क्रमांक 1 1 2 3 4 5 आणि 6 त्रिकोण आहे 6 गुणाकारात 2 6 2 की झाले परवा 12 झाली आकृती क्रमांक 2 मधले त्रिकोण मोजून घेऊ आकृती क्रमांक 2 1 2 3 4 किती आहे 5 आहे आणि किती आहे 6 आहे राईट 6 आहे मग इथं काय केलं 6 गुणाकारात 2 6 2 की झाले 12 आणि आता उभी रेषा गुणाकारात म्हणजे मधली रेषा गुणाकारात 4 बरोबर 4 1 4 मधली रेषा 1 आहे म्हणून एकच घेतलं 2 असत्या तर 2 गुणाकारात 4 घेतलं असतं 3 असत्या तर 3 गुणाकारात 4 घेतलं असतं मधली रेषा 1 गुणाकारात 4 यांची बेरीज केली 12 24 आणि 4 की झाले 28 तर याचं फायनल उत्तर किती भेटलं पुरा आपल्याला 28 उत्तर भेटलं ऑप्शन क्रमांक 3 काय उत्तर भेटलं 28 ओके पुरा एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला जरी मी प्रीमियर मध्ये जरी हे लेक्चर दिलं असलं तरी लेकरांनो तुमच्या कमेंट्स मी पाहत असतो त्यामुळे काय करा हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा उत्तर द्या कमेंट बॉक्स मध्ये मी भराभरा सोडून देतो ओके घाबरायचं काम नाही 3 आकृत्या आहेत मध्ये 2 रेषा आहे आडवी 1 रेषा आहे ओके मध्ये 2 रेषा आहेत म्हणजे एक मधली रेषा क्रमांक 1 मधली रेषा क्रमांक 2 सर्वात मोठा क्रमांक टिप काय लिहून घेतली आपण जर आडवी रेषा आली तर अशा वेळेस उभ्या रेषांमधील शेवटच्या अंकाला 4 ने गुणावे उभ्या रेषांमधील शेवटच्या अंकाला 4 ने गुणावे पहिला दुसरा नंबर 2 गुणाकारात किती झाले 4 बाकी आहे तेच केलं ओके चल आकृती क्रमांक 1 याला मी नाव दिलं आकृती क्रमांक 1 याला काय नाव दिलं पुरा आकृती क्रमांक 1 नाव दिलं याला नाव दिलं पुरा आकृती क्रमांक 2 आकृती क्रमांक 2 नाव दिलं आणि याला नाव दिलं पुरा आकृती क्रमांक 3 आकृती क्रमांक 3 नाव दिलं आकृती 1 2 आणि 3
ओके, याच्यात नंबर टाकले 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 5 नंबर आणि 6 नंबर. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 5 नंबर आणि 6 नंबर. 1 2 3 4 5 आणि 6. ओके, आता सर्वात पहिल्यांदा मी आकृती क्रमांक 1 मधील सगळ्या आकृत्या त्रिकोण मोजून घेतले. 6 गुणाकारात 2. आकृती क्रमांक 1 मध्ये मला 12 त्रिकोण भेटले. आकृती क्रमांक 2 मधले त्रिकोण मी मोजून घेतले. 6 गुणाकारात 2 6 दुना 12. आकृती क्रमांक 3 मधले त्रिकोण मी मोजून घेतले. 6 गुणाकारात 2 6 दुनी किती 12. आता मला मधल्या रेषा मोजायच्या आहे. मधली रेषा क्रमांक 1, मधली रेषा क्रमांक 2. ओके, मधली रेषा आडवी रेषा इथं आली करे, आली. मधली रेषा 1, मधली रेषा 2. ओके, आडवी रेषा इथं आली, इथून ते इथपर्यंत आडवी रेषा आहे. म्हणून मधली रेषा किती आहे 2 मोठी आहे. शेवटची मधली रेषा 2 आहे. मग काय केलं 2 गुणाकारात 4 केलं, बरोबर किती झाले 8. 12 12 24 12 36 आणि 8 किती झाले 44. तर दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे 44 संख्या आहे. ऑप्शन क्रमांक 4. दिलेल्या आकृतीमध्ये एकूण 44 त्रिकोण आपल्याला पाहायला भेटत्या. ऑप्शन क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आलंय. सर्वांना जमला असेल 100% मला खात्री आहे. कोणाचा हा प्रश्न बरोबर आलता त्याने मला हात वर करायचा भराभरा. मी सगळ्याची उत्तरं पाहत आहे. ज्यांचा बरोबर आला हा प्रश्न त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये माझं बरोबर आलं असं सांगायचं. ज्या पोट्याने व्हिडिओ लाईक केला असेल त्यांनी लाईक करा, भराभरा लिंक शेअर करा. ओके, चला क्वेश्चन पुढला बघायचा काय आहे. आता पुढला क्वेश्चन बघा, एकदम सोपा आहे. हा क्वेश्चन आपल्याला एमपीएससी ला विचारलेला आहे. एमपीएससी चा क्वेश्चन एकदम सोपा आहे, अजिबात घाबरून जायचं काम नाही. बघा काय केलंय, पी क्यू एस टी आणि आर असे नंबर टाकलेत. ओके, मोकार रेषा आणून ठेवल्या आणि सांगितलं दिलेल्या आकृतीमधले त्रिकोण मोजा. एमपीएससीच्या पेपर मधला आहे असाच फोटो घेऊन इथे तुमच्या समोर आणलेला आहे. ओके, एकदम सोपा आहे, अजिबात पुरावा घाबरायचं काम नाही. कसं सोडवायचं लक्षात घ्या. सर्वात पहिल्यांदा पी बिंदू आहेत. पी बिंदू पासून किती त्रिकोण तयार होत्या, एस बिंदू पासून किती त्रिकोण तयार होतात आणि टी बिंदू पासून किती त्रिकोण तयार होतात हे आपल्याला काढायचं. त्यानंतरला खालवी जी आडवी लाईन आहे ही शेवटची आडवी लाईन. या आडव्या लाईनीमध्ये किती बिंदूंपासून त्रिकोण तयार होत्या, 2 बिंदूंपासून त्रिकोण तयार होत्या. म्हणून या आडव्या लाईनी मधले 2 बिंदूंपासून त्रिकोण तयार होत्या म्हणून 2 वजा करायचे. 2 काय करायचे वजा करायचे. द्या लक्ष कसं पुराव. सर्वात पहिल्यांदा मी काय करणार, सर्वात पहिल्यांदा एकदम सोपी पद्धती इथं आपण सूत्र वापरायचंय. पण सर्वात पहिल्यांदा पी पासून तयार होणारे त्रिकोण, पी पासून तयार होणारे त्रिकोण, पी पासून तयार होणारे त्रिकोण. त्यानंतर 2 नंबरला मी काढणार एस पासून तयार होणारे त्रिकोण. 2 नंबरला काय करू, एस पासून तयार होणारे त्रिकोण काढूया. एकदम सोपं आहे, घाबरून जायचं काम नाही. एस पासून तयार होणारे त्रिकोण, एस पासून तयार होणारे त्रिकोण. आणि त्यानंतरला मी काढणार काय, टी पासून तयार होणारे त्रिकोण. अख्ख्या महाराष्ट्रात कोणी हा क्वेश्चन शिकवला नसेल. टी पासून तयार होणारे त्रिकोण, टी पासून तयार होणारे त्रिकोण. अशा 3 पद्धती 3 त्रिकोण आपल्याला वेगवेगळे काढायचे आहेत. आता पी पासून किती त्रिकोण तयार होते लक्षात घ्या. आता हे कसं समजेल आपल्याला, पी पासून किती रेषा निघाल्या त्या मोजायच्या. पी पासून किती रेषा निघाल्या, 1 रेष निघाली, 2 रेष निघाली, 3 रेष निघाली, 4 5 आणि 6. पी पासून 6 रेषा निघतात, 6 रेषा निघतात. तसंच एस पासून किती रेषा निघत्या, ही पूर्ण 1 रेषा, हिला 2 म्हणायचं नाही, ही 1 2 3 4 5. एस पासून 5 रेषा निघतात. एस पासून रेषा किती निघाल्या बरोबर, एस पासून 5 रेषा निघाल्या. किती रेषा निघाल्या, एस पासून 5 रेषा निघाल्या. त्यानंतर आता टी पासून किती रेषा निघाल्या, ही पूर्ण 1 रेषा, 1 2 3 4 5. टी पासून 5 रेषा निघाल्या. एस पासून सुद्धा 5 रेषा निघाल्या, टी पासून सुद्धा 5 रेषा निघाल्या, पण पी पासून 6 रेषा निघाल्या. ओके, मग आता यासाठी आपण सूत्र मांडायचं. पी पासून तयार होणारे त्रिकोण यन कंसामध्ये यन अधिक 1 करीत होता आतापर्यंत आपण. आता इथं यन वजा 1 करायचं, भाग करा 2. यन म्हणजे रेषा निघालेली मोठी, रेषांचा सर्वात मोठा नंबर, रेषांचा मोठी, रेषांची मोठी, रेषांचा मोठा क्रमांक असं म्हणतो.
रेषांचा सर्वात मोठा क्रमांक, रेषांचा सर्वात मोठा क्रमांक म्हणजे n, मोठा क्रमांक, रेषांचा सर्वात मोठा क्रमांक म्हणजे काय, n आहे. n म्हणजे काय, रेषांचा सर्वात मोठा क्रमांक आहे. आता P पासून किती रेषा निघाल्या, 6 रेषा निघाल्या, 1 2 3 4 5 आणि 6, 6वा क्रमांक सर्वात मोठा आहे. मग काय केलं, 6 कंसामध्ये 6 वजा 1 कंस कंप्लीट भागाकारात 2, 6 गुणाकारात 6 मधून 1 गेला, 5 भागाकारात 2. ओके, 2 ने भाग दिला, बे के बे बेदुसा बे त्रिक 6, 5 त्रिक किती 15. P पासून तयार झालेले त्रिकोण किती आहेत, 15 त्रिकोण P पासून तयार झाले, 15 त्रिकोण P पासून तयार झाले. त्यानंतर पुढे S पासून तयार होणारे त्रिकोण किती आहेत, S पासून किती रेषा निघाल्या, 1 2 3 4 5, शेवटचा क्रमांक किती आहे, 5वा. S पासून 5 रेषा निघाल्या, सूत्र तेच, n कंसात n वजा 1 भागाकारात 2. n म्हणजे काय, रेषांचा सर्वात मोठा क्रमांक. 5 गुणाकारामध्ये कंसात 5 वजा 1 भागाकारामध्ये 2, 5 गुणाकारात 4 भागाकारात 2. ओके, बे एके बे, बे दुन 4, 5 दुन 10. ये P पासून किती, आपले काय S पासून 10 काय झाले, त्रिकोण तयार झाले. 10 त्रिकोण इथून तयार झाले, 10 त्रिकोण इथून तयार झाले. आता T पासून सुद्धा तेच सूत्र वापरायचं, n कंसात n वजा 1 भागाकारात 2. n म्हणजे T पासून शेवट 1 2 3 4 5, 5 रेषा 5 घेतलं. T पासून किती घेतलं, 5 कंसामध्ये 5 वजा 1 किती 4, 5 गुणाकारात 5 वजा 1 कंस कंप्लीट भागाकारात 2, 5 गुणाकारात 4 भागाकारात 2, बे के बे, बे दुन 4 5 दुन किती झाले 10. इथून किती तयार झाले, 10. 10 हे त्रिकोण तयार झाले, 10 त्रिकोण हे झाले. ओके, P पासून 10 त्रिकोण तयार झाले, S पासून 10 त्रिकोण तयार झाले, आणि इकडे T पासून 10 त्रिकोण झाले, S पासून 10 त्रिकोण झाले, P पासून 15 त्रिकोण झाले. मग आता काय करायचं, यांची बेरीज करायची, यांची काय करायची पुरावा, बेरीज करायची. P पासून तयार होणारे त्रिकोण, P पासून तयार होणारे त्रिकोण अधिक S पासून अधिक T पासून, बरोबर 15 अधिक 10 अधिक 10 किती झाले, 35 झाले. उताळा नवरा गुडघेला बाशिंग 35 उत्तर द्यायचं नाही. उताळा नवरा गुडघेला बाशिंग 35 ऑप्शन क्रमांक 2 अजिबात नाही, चुकला. 35 तुझे आले, कसे आले, 15 अधिक 10 अधिक 10 बरोबर किती आले, 35 आले. पण आपण जेव्हा त्रिकोण रेषा मोजत होतो, तेव्हा खाली बिंदू किती आहेत, 2 आहे, 2 बिंदू आहे, म्हणून 2 वजा करायचे. 2 काय करायचे, 35 मधून 2 वजा करायचे, किती झाले 33. किती उत्तर आलं, 33. किती उत्तर आलं, 33. समज में आया, यस या नो, काहीच केलेलं नाही. त्यांच्या बिंदू पासून तयार झालेल्या रेषा, P बिंदू पासून तयार झालेल्या रेषा, S पासून तयार झालेल्या रेषा आणि T पासून तयार झालेल्या रेषा, ही पद्धत आपण इथे वापरलेली आहे. ओके, अख्ख्या महाराष्ट्रात असं गणित तुला कुणी सोडून दिलं नसन बाब्या. ओके, एकदम सोपं आहे, अजिबात अवघड नाहीये. MPSCला आणि तलाट्याला खूप वेळेस विचारलेलं आहे. ओके, पोलीस भरतीला सुद्धा विचारू शकत्या, पोलीस भरतीला सुद्धा हे गणित विचारू शकत्या. पराव लिहून घ्या, आज तारीख आपली 13 एप्रिल 2024. ओके, पोलीस भरतीला सुद्धा असं गणित येऊ शकतं. चला पुढे. ओके, समजले कसं सोडवलं, एकदम सोपी पद्धत आहे. त्रिकोण 3 कोणांच्या मापाची बेरीज किती असते, त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापाची बेरीज किती असते. पहिला टाइप तुम्हाला मी शिकवला, हा कोण 60 अंशाचा घेतला, हाही कोण 60 अंशाचा घेतला, हाही कोण 60 अंशाचा घेतला. त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापाची बेरीज असते 180 अंश. किती, 180 अंश. त्रिकोणाचे 3 अँगल 180 अंश असे असतात. ओके, पुढे 18 नंबरचा क्वेश्चन. त्रिकोणांची संख्या 8 आहे. दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या 8 आहे. डायरेक्ट मी इथं सांगितले, कसं लक्षात घ्या. इथं 2 त्रिकोण दिले. पहिला त्रिकोण अशा पद्धतीने दिलेला आहे. ओके, आणि दुसरा त्रिकोण या पद्धतीने दिलेला आहे. असे 2 त्रिकोण मी दिले. ओके, पण या दुसरा त्रिकोण मी याच्यात टाकलेला आहे, या पद्धतीने दुसरा त्रिकोण टाकला. असे चांदणी नाही, या चांदणी नाही, पण
चांदणी नाहीये पोरं, लक्षात घ्या. चांदणीमध्ये त्रिकोण वेगळे असत्या. हे दोन त्रिकोण आहेत, ही चांदणी नाहीये, हे त्रिकोण आहेत. चांदणीमध्ये जास्त त्रिकोण आहेत, ते पुढे सांगतो. इथं किती त्रिकोण आहे मोजा. 1 2 3 4 5 6 आणि 7. दिलेल्या आकृतीत त्रिकोणाची संख्या किती आहे? 7 अधिक 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 वरचा एक त्रिकोण 8. 7 अधिक वरचा एक त्रिकोण 8. कसं लक्षात घ्या. हा एक पहिला त्रिकोण होता, हा खालचा त्रिकोण आहे, हा खालचा त्रिकोण आहे, बरोबर. आता आपण काय करू, वरचा त्रिकोण त्यात ऍड करू. वरचा त्रिकोण मी काय केला, त्यात ऍड केला. ओके. आता सगळ्यांना नंबर देऊन घेतले, कोण्या कोण्याला. 1 2 3 4 5 आणि 6. 6 नंबर दिले, मध्ये एक 7 नंबर दिला. किती त्रिकोण झाले? 7. अधिक मध्ये एक त्रिकोण आपण ऍड केला, मधला त्रिकोण कोणता? एक्स्ट्रा. 2 त्रिकोण आहेत ना तिथे. ओके. आतमध्ये होता, वरून एक त्रिकोण आपण टाकला, जो एक्स्ट्रा त्रिकोण आपण वरून टाकला तो 8वा त्रिकोण. असे किती त्रिकोण असते? 8 त्रिकोण असते. जर अशी आकृती आली, डायरेक्ट 8 उत्तर द्यायचं. जर अशी आकृती तुमच्या समोर आली, पुराव अशी आकृती जर तुमच्या समोर आली तर डायरेक्ट काय करायचं, 8 उत्तर देऊन टाकायचं. चांदणी. ओके. चांदणी तुमच्या समोर आली का 10 त्रिकोण देऊन टाकायचे. चांदणी तुमच्या समोर आली, किती त्रिकोण द्यायचे? 10 त्रिकोण द्यायचे. चांदणी तुमच्या समोर आली डायरेक्ट 10 त्रिकोण आणायचे. काय? चांदणीचे 1 2 3 4 5 आणि काय 6. आणि चांदणी काय? मध्ये 2 2 च्या डबल 4. किती झाले? 6 4 10. ओके. चांदणी डायरेक्ट काही करीतच बसायच नाही, सूत्रच काही वापरायचं नाही. चांदणी जर तुमच्या समोर आली, बाबा कंदील आहे का नाही दिवाळीचा, ओके, हे जर तुमच्या समोर आलं तर डायरेक्ट त्रिकोण किती द्यायचे? 10 त्रिकोण देऊन टाकायचे. त्रिकोणाचे किती द्यायचे? 10. किती त्रिकोण द्यायचे? 10. चांदणी तुमच्या समोर आली डायरेक्ट 10 त्रिकोण हाणून द्यायचे. 2 त्रिकोण एकावर एक टाकले 8 त्रिकोण हाणायचे. चांदणी तुमच्या समोर आली डायरेक्ट 10 त्रिकोण हाणायचे. पुढे त्रिकोण मोजणे. खालील आकृत्यांमध्ये किती त्रिकोण आहेत ते आपल्याला मोजायचं आहे. एकदम सोपी पद्धत, एकदम माझ्या आवडतीची पद्धत आहे. एकदम सोपी पद्धती बरोबर. खालील आकृत्यांमध्ये त्रिकोण किती आहेत? आता इथं 2 आकृत्या आहेत. इथं काय 2 आकृत्या आहेत. काय केलं बघा, 2 आकृत्या आहेत म्हणजे इथं काय केलं बघा. इथे ना काय केलं, पहिल्यांदा असा त्रिकोण काढला आणि त्यानंतर असा त्रिकोण काढला. सांगितले खालील आकृतीत किती त्रिकोण आहे. आता जेव्हा मी असा एक सिंगल त्रिकोण काढतो तेव्हा मला जर इथे विचारले किती त्रिकोण दिसते, मी उत्तर देईन 1 त्रिकोण दिसतो. जेव्हा मला इथे विचारेल तेव्हा मी काय करेल, नंबर देईल. 1 2 3 आणि 4. 4 नंबर दिले. किती नंबर दिले? 1 2 3 4 नंबर दिले. 4 नंबर दिले. अधिक मी काय करेल, अधिक मध्ये मी एक एक्स्ट्रा त्रिकोण टाकलेला आहे. हा मध्ये मी एक काय केला, एक्स्ट्रा त्रिकोण टाकलाय, अधिक 1 केले. किती त्रिकोण आले? 5. किती त्रिकोण आले? 5. 4 नंबर दिले. अधिक मध्ये माझा एक्स्ट्रा त्रिकोण आला. किती त्रिकोण झाले? 5 त्रिकोण आपल्या समोर झालेले आहेत. किती? 5. ओके. 5 त्रिकोण आपल्या समोर झालेले आहे. राईट. समज में आया बरोबर? येस या नो. किती त्रिकोण झाले? 5 त्रिकोण झालेले आहेत. ऑप्शन क्रमांक 2. आता या आकृतीत त्रिकोण किती बघा. इथं नंबर दिला 1 2 3 4 5 6. इथं नंबर दिला 7. 7 नंबर दिले. पण इथं त्रिकोण किती आहेत? मध्ये किती त्रिकोण आहेत? एक्स्ट्रा 2 त्रिकोण आहे. मधला पहिला त्रिकोण हा एक्स्ट्रा आहे, पहिला त्रिकोण एक्स्ट्रा आहे आणि हा दुसरा त्रिकोण एक्स्ट्रा आहे. म्हणजे 7 अधिक किती करणार? 2 करणार. 7 आणि 2 किती झाले? 9. या आकृतीत किती त्रिकोण आहे? 9 त्रिकोण आहे. ओके. मध्ये किती त्रिकोण टाकले ते गरजेचं आहे. आता बघा पुढे एक्स्ट्रा असेल अजून. आता या आकृतीत किती त्रिकोण आहे बघा. आता ही पहिली आकृती काढली, पहिली आकृती, ही दुसरा त्रिकोण त्यात काढला. पहिला एक एक्स्ट्रा त्रिकोण झाला, एक एक्स्ट्रा त्रिकोण झाला, अधिक परत दुसरा एक्स्ट्रा त्रिकोण काढला या पद्धतीने. दुसरा एक्स्ट्रा त्रिकोण झाला, अधिक परत एक एक्स्ट्रा त्रिकोण काढला, अधिक परत एक्स्ट्रा त्रिकोण 1. म्हणजे एक्स्ट्रा त्रिकोण किती झाले याच्यामध्ये? 3. एक्स्ट्रा त्रिकोण 3 झाले. आता गाळ्याला जागा भरून घ्यायच्या. गाळ्याला जागा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि किती? 10. 10 अधिक 3 बरोबर किती झाले? 13. 10 अधिक 3 बरोबर किती झाले? 13. संपलं. काय केलंय बघ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 आणि 3 13. मध्ये एक्स्ट्रा 3 आलेत ना, आपण टाकलेत ना. एक्स्ट्रा किती आले? 3. उत्तर किती आलं? 13. समजलं बाबूआ?
येस या नो? समजलं? येस या नो? आता सर्वात खतरनाक ही पद्धत, एकदम सोपी, घाबरायचंच काम नाही. ओके, याला जर आपण पुस्तकात पाहिलं तर पोरं आपल्याला ही पद्धत खूप अवघड वाटते. हे काय करते, आपल्याला खूप अवघड तिथे वाटते कधी, जेव्हा आपण याला पुस्तकात पाहू तेव्हा. पण याच्यासारखी पद्धत सोपी कोणतीच नाही पोरं. याच्यासारखी पद्धत सोपी कोणतीच नाही, एकदम सरळ साधा आहे. चला बघूयात कोण याला कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर देतं. एकदम सोपी पद्धत आहे. एकदम सोपी पद्धत आहे, अजिबात घाबरायचं काम नाही. द्या लक्ष. याला कसं सोडवायचं बघा. सर्वात पहिल्यांदा काय करायचं, ह्या ज्या ब्लँक जागा आहे ना, याला नंबर द्यायचे. या बघ, याला नंबर दिला 1, याला नंबर दिला 2 आणि याला नंबर दिला 3. 3 नंबर दिले. तसंच इकडे करायचं. याला नंबर दिला 1, याला नंबर दिला 2 आणि याला नंबर दिला 3. 3 नंबर इथे दिले. वरच्या उभ्या लाईनीला 3 नंबर आले, आडव्या लाईनीला सुद्धा 3 नंबर आले. म्हणजे 3-3 नंबर काय आले, इक्वल आले. 3-3 नंबर इक्वल आले. आता काय करायचं बघा. पहिला नंबर किती आहे, 1 अधिक हा नंबर किती आहे, 1. ओके, 2, 3 नंबर होते असे. बघ, या पद्धतीने लिहून घेतलं तरी जमतं. 1, 2, 3. आडवा सुद्धा जमतं, पण ही सुटसुटीत आहे. ओके, आडवं काय होतं, कन्फ्यूज करणारी पद्धत आहे. 1, 2, 3 नंबर देऊन घेतले उभे. मी 1, 2, 3 नंबर देऊन घेतले. या 1 नंबरला मी काय केलं, या 1 नंबरची जोडी 1 सोबत होती, 1 घेतलं इथे. या 1 ची बेरीज या 2 सोबत केली. 1 अधिक 2 किती झाले, मला 3 भेटले. 1 अधिक 2 3 झाले. 1 अधिक 2 3 झाले. आता 3 मी इथं लिहिले. या 3 ची बेरीज या 3 सोबत केली. 3 आणि 3 किती झाले, 6. इथे मला किती भेटले, 6. बघा, या 1ची बेरीज 2 सोबत केली, इकडे लिहिलं 3 झाले. या 3ची बेरीज 3 सोबत केली, 6 झाले, इथं लिहिली. आता या तिघांची, या इकडल्या सर्व संख्येची बेरीज करून घेतो. इकडल्या सर्व संख्यांची बेरीज 10 आली. अधिक अधिक मला पहिली संख्या सोडून द्यायची, पहिली संख्या धरायचीच नाही. पहिली संख्या धरायची नाही, दुसरी संख्या धरायची 3. त्याच्या पुढची संख्या धरायची नाही, त्याच्या पुढची संख्या धरायची. एक आड एक संख्या धरायची, त्याच्या पुढे 0 आहे. म्हणजे 10 आणि 3 किती झाले, 13. तर या आकृतीमध्ये 13 त्रिकोण आहे. या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहे, 13 आहे. एवढंच करायचं. नाही समजलं, नाही समजलं, नाही समजलं, नाही समजलं. 100% मला माहितीये पोरायला समजलं नाही. ओके, द्या लक्ष पोराव, काहीच अवघड नाहीये माझ्या वाघाव. चला बघा बरं, कुणाला समजलं मला सांगा. 2 ते 3% पोरायला समजलं. पहा पोराव, काय करायचं. सर्वात पहिल्यांदा याला मी नंबर देऊन घेतले 1, 2, 3. त्यानंतर इकडे नंबर दिला 1, 2, 3. ज्या ब्लँक जागा होत्या तिथे नंबर देऊन घेतला. ओके, आता उभ्या लाईनींचे 3 नंबर मी टाकून घेतले, 1, 2 आणि 3. ओके, उभ्या लाईनीच्या समोरासमोर मी एक नंबर दिला. या एकाची बेरीज या 2 सोबत केली. एकाची बेरीज 2 सोबत केली. 1 अधिक 2 बरोबर मला उत्तर भेटलं 3. या 3ची बेरीज मी या 3 सोबत केली. 3 अधिक 3 मला उत्तर भेटलं 6. बघा अशा पद्धतीने ह्यो 1 जो आहे ना, ह्यो 1 डायरेक्ट याच्या समोर लिहून घेतला. या एकाची बेरीज या 2 सोबत केली. 1 आणि 2 या एकाची बेरीज या 2 सोबत केली. 1 आणि 2 किती झाले, 3. ओके, या 3ची बेरीज या 3ची बेरीज या 3 सोबत केली, किंवा या 3ची बेरीज मी या 3 सोबत केली. 3 आणि 3 किती झाले, 6. ओके, आता मी काय केलं पुराव, आता मी या सर्वांची बेरीज करून घेतली. 6 3 9 1 किती झाले, 10. या सर्वांची पहिल्यांदी बेरीज करून घेतली. अधिक अधिक माझी जी शेवटची संख्या आहे, ही संख्या मला धरायची नाही. शेवटची संख्या धरणार नाही, त्याच्यावरची एक संख्या धरणार, 3 आली. त्याच्यावरची संख्या धरणार नाही, त्याच्यावरची संख्या धरणार. ओके, 10 आणि 3 किती झाले, 13. याचं योग्य उत्तर भेटलं 13. दुसरी पद्धत नाही, हीच पद्धत आहे. ओके, आणि याच पद्धतीने तुला सोडवायचं आहे. याचं उत्तर काय आलं, 13. समझ में आया बाबू, यस या नो. समझ में आया, यस या नो. चला मला भराभरा सांगा. ओके, चला पुढे जायचं. पुढे त्रिकोण मोजा. ओके, तसंच आहे बाबू. चाल नंबर देऊन घे. 1 2 3 4. खाली नंबर देऊन घे. 1 2 3 4. मगाशी 3 होते, आता 4 घर आलेत.
चला दिलेल्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत व्हिडिओ स्टॉप करा, तुम्ही मोजा, कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या. अजिबात घाबरायचं काम नाही, दे लक्ष बाब्या. आता तुला जर लक्षात राहत नसेल कसं सोडवायचं तर एक गोष्ट लक्षात घे, जर 4 जागा मोकळ्या असेल तर एवढे एवढे त्रिकोण असत्या, जर 3 जागा मोकळ्या असेल तर 13 त्रिकोण असत्या. 3 जागा मोकळ्या असेल तर 13 त्रिकोण असत्या. 4 जागा मोकळ्या असेल तर किती त्रिकोण असतात ते आपण काढूया. दे लक्ष, घाबरायचं काम नाही. सर्वात पहिल्यांदा मी मांडून घेतलं 1 2 3 आणि 4. एकाच्या समोर एक लिहून घेतला. या एकाची बेरीज या दोनासोबत केली, मला उत्तर भेटलं 3. या 3ची बेरीज या 3सोबत केली, मला उत्तर भेटलं 6. या 6ची बेरीज 4 सोबत केली, मला उत्तर भेटलं 10. ओके. या एकाची बेरीज काय केलं, एका समोर एक लिहून घेतला, एकाची बेरीज 2सोबत केली, मला उत्तर भेटलं 3. 3ची बेरीज 3सोबत केली, मला उत्तर भेटलं 6. 6ची बेरीज 4सोबत केली, मला उत्तर भेटलं 10. ओके. 10 6 16 19 आणि 20. एकूण त्रिकोणाची बेरीज केली 20 आली. एकूण बेरीज केली किती आले, 20 आले. पहिलं घर मला धरायचं नाही, दुसरं घर मला धरायचंय, अधिक 6 केली. त्यानंतर तिसरं घर मला धरायचं नाही, 1 8. ओके. त्याच्या वरचं घर मला धरायचंय, 1 केला. ओके. हे धरलं नाही, याच्या वरचं धरलं. 20 आणि 1 6 आणि 1 झाले 27. 20 अधिक 6 अधिक 1 27. दिलेल्या आकृतीमध्ये 27 त्रिकोण आहे. ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. सोपे रताळ्या, अजिबात अवघड नाहीये. चिल्लरे पानसटे. किती उत्तर आलं, 27. घे स्क्रीनशॉट मारून कॅप्शन मध्ये लिहव, मास्तरचं गणित सॉल्व झालं. ओके. हाय का नाही रताळ्या. चला ऑप्शन क्रमांक 3 याचं काय आलंय, योग्य उत्तर आलेलं आहे. समझ में आया, यस या नो. ऑप्शन क्रमांक 3. चला पुढे. त्रिकोण मोजा, एमपीएससी चा क्वेश्चन. हाय असाच स्क्रीनशॉट घेऊन तो या समोर आणलाय. एमपीएससी पूर्व परीक्षा, एमपीएससी पूर्व परीक्षाचा क्वेश्चन आहे, असाच तो या समोर स्क्रीनशॉट घेऊन आणलेला. चला खालील आकृतीमध्ये किती त्रिकोण आहे मोजा. चला भरा भरा. मास्तर थांबा, मी मोजितो, मोजा. मग मास्तर उताळा नाही झाला. ओके. चला कोण याचं योग्य उत्तर काढित, ज्याचं बरोबर येईल त्यानं हात वर करायचा, उत्तर कमेंट बॉक्स मध्ये लिहायचं, मी उत्तर पाहत आहे. ओके. सांगायचं मास्तर कमेंट करून, मास्तर महा बरोबर आलं. ओके. चला द्या लक्ष. 1 2 3 4 5 आणि 6 मोकळे घर आहे. 1 2 3 4 5 आणि 6 मोकळे घर आहे. उभ्या लाईनीत 6 मोकळे घर आहे, आडव्या लाईनीत सुद्धा 6 मोकळे घर आहे. मग मी काय करू, 1 2 3 4 5 आणि 6 मांडून घेऊ. थोडा अंतर सोडितो. 1 2 3 4 5 6 मांडून घेतले. ओके. चला एका समोर काय लिहू पुरव, 1 लिहिला. एकाची कोणाची बेरीज केली, 2ची. किती उत्तर आलं, 3. 3ची काय केली बेरीज, किती उत्तर आलं, 6. 6ची 4ची काय केली बेरीज, किती उत्तर आलं, 10. 10ची 5ची काय केली परवा बेरीज, किती उत्तर आलं, 15. 15ची 6ची काय केली बेरीज, किती उत्तर आलं परवा, 21. इथपर्यंत सर्व आले, यस या नो. एका समोर 1 लिहिला, 1 अधिक 2 बरोबर 3. 3 अधिक 3 बरोबर 6. 6 अधिक 4 बरोबर 10. 10 अधिक 5 बरोबर 15. 15 अधिक 6 बरोबर 21. ओके. चला करा बेरीज. 6 6 12 4 किती झाले, 16. ओके. आजच्याला 1 गेला, 1 2 3 4. ओके. 3 आणि 2 किती झाले, 5. 56. इथपर्यंत 56 आला. उताळा नवरा गुडघ्याला वाशिंग. 56 आपला ऑप्शन आहे का, अजिबात नाही. अधिक 56 अधिक पहिलं घर सोडलं, 15 घेतले. अधिक दुसरं घर घेतलं, तिसरं सोडलं, चौथं घेतलं, 6. म्हणजे 56 उत्तर आलं. 56 अधिक 15 परवा अधिक किती, 6. अधिक 6 तिसरं हे घर सोडलं, वरचं घर घेतलं, अधिक 1. ओके. 56 15 6 1. 56 15 किती झाले, 61 71. किती, 6 5 11. 11 म्हणजे 61 71. 71 आणि 7 किती झाले, 78. या आकृतीत किती त्रिकोण आहे पुराव, 78 त्रिकोण आहे. ऑप्शन क्रमांक
3 किती त्रिकोण आहेत 78 एमपीएससी चा क्वेश्चन होता ना बाब्या हाय का अवघड हाय अवघड अजिबात नाही एकदम सोपा चिल्लर क्वेश्चन हाय बाब्या कसा चिल्लर कसा क्वेश्चन आहे चिल्लर क्वेश्चन आहे बघूयात कोणाकोणाचं बरोबर आलं हात वर करा कमेंट बॉक्स मध्ये सांगा मास्तर माझं बरोबर आलं छाती ठोकून सांगा मास्तर माझं बरोबर आलेलं आहे चला बरं छाती ठोकून सांगा चला पुढे ही गणित आणि बुद्धिमत्तेची बॅच आहे ज्या पोराला बॅच जॉईन करायची त्यांनी 399 रुपयाची फी आहे ओके 12 महिन्याचा कालावधी आहे एकदम सरळ साध्या आणि सोप्या पद्धतीने तुमच्या पाटील मास्तरने शिकवेल आहे बाब्या तुमच्यासाठी चला ज्यांना बॅच घ्यायची त्यानं भराभरा घेऊन टाका एकदम झाक कार्यक्रम आहे लोड घ्यायचा कार्यक्रम नाहीये आपली द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करायची काही अडचण असेल इथं माझा मोबाईल नंबर आहे 9370706679 केव्हाही मला कॉल करू शकतो पुढील क्वेश्चन बघा किती नंबरचा 25 तर हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्क साठी ओके कोण याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये देतं बघूयात होमवर्क साठी हा तुम्हाला क्वेश्चन असणार आहे त्याचं उत्तर सगळ्यांनी काय करायचं कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आता पुढे 26 नंबर आता तसे जास्त झालेत आपल्याला इथं काय दिसून राहिलं 26 नंबर तर हा त्रिकोण मोजा बरं बघा कोण हे त्रिकोण मोजतं एकदम सोपं आहे खूप वेळेस आपल्याला पेपरला विचारलेला आहे चला भराभरा मोजूयात ओके या प्रश्नाचं उत्तर कोण काढतं बघूयात ओके त्रिकोण मोजा अजून 2-4 क्वेश्चन राहिलेत ओके चला त्रिकोण मोजा आता काय करायचं अशा वेळेस बघा आता इथं काय केलंय क्रॉस कनेक्शन टाकून दिलंय ओके बायपास सर्जरी केली याची ओके मग अशा वेळेस घाबरायचं काम नाही अशा वेळेस काय करायचं नंबर देताना इथं आपण 1 नंबर दिला बरोबर द्यायला इकून सुरुवात करायची 1 दिला इथं 2 द्यायचा 2 दिला बायपास सर्जरी होती दुसरी सर्जरी झाली म्हणून 2 दिले आणि कंपल्सरी कंटिन्यू नंबर द्यायला सुरुवात करायची यो बायपास सर्जरी होती म्हणून 2 नंबर दिला त्याच्या पुढच्या ही पूर्ण एक त्रिकोण आहे हा दुसरा त्रिकोण आहे बायपास सर्जरी दुसरी झाली म्हणून दुसरा नंबर दिला काय बायपास सर्जरी दुसरा नंबर दिला करा यांची बेरीज 1 2 सूत्र वापरू नका आता 1 + 2 + 2 + 3 + 4 + 5 ओके करा 3 + 5 + 5 + 3 8 8 + 4 किती झाले 12 + 5 किती झाले 17 दिलेल्या आकृतीत त्रिकोण किती आहे 17 दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहे 17 ओके काही केलेलं नाही बायपास सर्जरी झाली म्हणून 2 नंबर टाकून दिला काय केला 2 नंबर टाकून दिला ओके 1 2 3 2 परत जसाला तसं घेतला 3 4 5 ओके या पद्धतीने चला पुढे चला इथं बायपास सर्जरी करा बरं त्रिकोण मोजा दिलेल्या आकृतीमधले त्रिकोण मोजा चला कोण बायपास सर्जरी करतं ओके 1 नंबर दिला 2 नंबर दिला मास्तर परत 2 घेतला 3 आणि 4 घेतला बेरीज केली 1 + 2 + 2 + 3 + 4 आता सूत्र वापरता येत नाही इथं 1 आणि 2 किती झाले 3 3 5 आणि 5 आणि 3 8 आणि 4 किती 12 बायपास सर्जरी करून 12 नंबर आलो मास्तर किती 12 नंबर आला ऑप्शन क्रमांक 4 ओके चला पुढे 28 नंबर मोजा झाला त्रिकोण मोजा 30 स्टेप आहे चला त्रिकोण मोजा भराभरा एकदम सोपी पद्धत आहे अजिबात घाबरायचं काम नाही ओके क्या बात आहे 1 2 2 3 आणि 4 ओके दोन काय केली बेरीज केली 1 + 2 + 2 + 3 + 4 3 आणि 2 5 आणि 8 आणि 4 किती झाले रे 12 डबल क्वेश्चन पडला का ओके पडू द्या काही टेन्शन नाही डबल क्वेश्चन पडला पडू द्या काही टेन्शन नाही ओके काही लोड घ्यायचं काम नाही चला आता त्रिकोण मोजा दिलेल्या आकृतीमधले त्रिकोण मोजा चला भराभरा 2 आकृत्या झालं ना मगाशी रताळे हो झालं ना मगाशी काय केले नंबर दिले 1 2 3 4 नंबर दिले 1 2 3 4 नंबर दिले मोजा त्रिकोण वरती 4 नंबर आहे खाली 4 नंबर आहे वरती 4 नंबर आहे खाली 4 नंबर आहे त्रिकोण मोजा भराभरा वरती 4 नंबर आहे खाली 4 नंबर आहे किती झाले 4 + 3 + 2 + 1 4 आणि 3 7 आणि 3 किती झाले 10 4 + 3 + 2 + 1 किती झाले 10 10 + 10 किती झाले 20 उत्तर 20 का अजिबात नाही उत्तर 20 का अजिबात नाही का 20 नाहीये का 20 नाहीये हाही प्रश्न पडला ओके बाब्या बाब्या ए बाब्या आडवी लाईन आल्यावर किती करायचे गुणाकारात आडवी लाईन आल्यावर गुणाकारात किती करायचे 1 गुणाकारात 4 करायचे म्हणजे 4 20 + 4 किती झाले रे पोराओ 24 20 + 4 किती झाले 24 आहे का नाही सांगितलं होतं का नव्हतं मगाशी हा आडवी लाईन असल्यावर 4 हाणायचे म्हणजे हाणायचेच ओके उभी नसली आणि आडवी असली तरी 4 हाणायचे बाब्या उभी नसली आडवी असली तरी 4 हाणायचेच
ओके चाल पुढे. त्रिकोण मोजणे. याला बाण याला काय बाण आहे बाण. दिलेल्या रेषांमधून किती त्रिकोण तयार झालेले आहेत ते मोजा. याला बाण आहे बाबा बाण. दिलेल्या रेषांमध्ये किती त्रिकोण तयार झाले ते मोजा. चला भरा. दिलेल्या रेषांमधून किती त्रिकोण तयार झालेले आहेत ते मोजा. चला स्पीड मध्ये. एकदम सोपं आहे, अजिबात घाबरायचं काम नाही. कोण याचं उत्तर काढतं बघूयात. कोण याचं उत्तर काढतं बघूयात. एकदम सोपं गणित आहे. चला स्पीड मध्ये, घाबरायचं काम नाही. 1 2 3 4 5 6 आणि 7 किती आले 7. त्रिकोणाला कोण किती असतात 3. 7 त्रिकी झाले 21. किती आले 21. ऑप्शन क्रमांक 4. किती उत्तर आलं 21. 7 गुणाकारात 3. नंबर मोजले 3 ना गुणाकार केला रेषेला. किती उत्तर आलं 21. चला शेवट त्रिकोण मोजणे. आजच्या लेक्चरचा शेवटचा क्वेश्चन त्रिकोण मोजणे. चला भरा. एकदम सोपं आहे, लक्षात घे बाबा. इथून इथपर्यंत आले, इथं बिएंड झालंय, इथं कार्यक्रम संपला. ही एक डायग्राम आहे, ही एक डायग्राम आहे, ही काय एक डायग्राम आहे. इथून इथपर्यंत दुसरी आकृती आहे, आकृती क्रमांक 2 आहे. आणि इथून इथपर्यंत आकृती क्रमांक 3 आहे. उताळा नवरा गुडघेला वाशी होऊ नको. 3 आकृती आहे. पहिल्या आकृतीला नंबर दिला 1 2. आकृती क्रमांक 1. दुसरी आकृती आहे 1 2 3 4. आकृती क्रमांक 3 1 आणि 2. किती आकृती आहेत 3 आकृती आहेत बघा. ओके इकडे बेंड व्हायली एक, सरळ गेलेली एक, आणि इकडे बेंड झालेली दुसरी तिसरी. ओके 3 आकृती आहेत. चला करा बेरीज. 1 + 2 = 3. 1 + 2 + 3 + 4 = 10. 1 + 2 = 3. करा बेरीज. किती आली 16. 16 उत्तर आहे का. आहे ना ऑप्शन मध्ये 3. किती उत्तर आलं 16. ओके एखाद्याने काय केलं असतं 1 2 3 4 5 6 7 8. 8 पासून 1 पर्यंत बेरीज करीत गेला असता, मग ऑप्शन मध्ये उत्तरच भेटलं नसतं. असा काहींचा कार्यक्रम. ओके अबे बाब्या इकडे बेंड झाली. ही पहिली आकृती, ही दुसरी आकृती, ही तिसरी आकृती आहे. ओके नीट भानावर राहून उत्तर द्यायचे. 16 याचं योग्य उत्तर आलं तर चला एक होमवर्कला तुम्हाला दिलंय, त्याचं उत्तर सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं. गणित आणि बुद्धिमत्तेची रेकॉर्डेड बॅच आहे, 12 महिन्याची बॅच आहे. फी फक्त 399 रुपये आहेत. ज्या लेकरांना बॅच परचेस करायची त्यांनी भराभरा परचेस करून घ्या. आजच्या दिवस 20% तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट आहेत. भास्कर याचा फायदा घेऊन टाका. एमपीएससी ची बॅच फक्त 1750 रुपयाला आहे. कधी तुम्ही बॅच घेऊ शकतात, नो टेन्शन. ओके तुम्हाला एएलपी एसएससी सीजीएसएल ओके यासाठी बॅच आहे 399 हिची फी आहेत. ओके हिचाही 12 महिने कालावधी आहे. त्यानंतर परवा काही अडचण असेल इथं माझा मोबाईल नंबर आहे, केव्हाही मला कॉल करू शकतात. आपली द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करायची, तिथून बॅच परचेस करू शकतात. काही अडचण असेल 93 70 70 66 79 केव्हाही मला कॉल करा, तिथून तुम्ही बॅच परचेस करू शकता. चला विद्यार्थी मित्रांनो आता पुढे भेटूयात. आयात चौकोन मोजणे आणि त्यानंतर चौरस मोजणे. आयात किंवा चौकोन मोजणे हे आपल्याला आता पुढचं चॅप्टर घेऊन यायचं. तोपर्यंत चांगला अभ्यास करा. ओके व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि ऍपवरच्या मुलांसाठी काही तुम्हाला अडचण येत असेल तर मला नक्कीच काय करत चला, या नंबरवरती कॉल करत चला. ओके थँक्यू सो मच.